राज्यसेवेचे पेपर सुरू आहे हो आणि त्या एक्झामसाठी आपण प्रिपरेशन करतोय. त्या एक्झामचे पेपर आपण पाहणं गरजेचं आहे, कारण ही पहिली एक्झाम आहे जी रिटर्न सुरू झालेली आहे. बरोबर, म्हणजे या पेपरवरून आपल्याला काय समजतं की या ठिकाणी नेमकं की आपल्याला प्रिपरेशन कशा पद्धतीने करावं लागेल, कोणत्या लेवलनं करावं लागणार आहे. ठीक आहे, तर यामध्ये एक लक्षात ठेवायचं आहे की ही जी एक्झाम आहे बरोबर, या एक्झाममध्ये आपण जे एक्झामचं प्रिपरेशन करतोय ती काय आहे, राज्यसेवा आहे. ठीक आहे, आता राज्यसेवेमध्ये आपण जस्ट अभ्यासाला सुरुवात केलेली आहे, पण सुरुवात करत असताना सगळ्यात महत्त्वाचा जो मुद्दा आहे तो म्हणजे काय आहे, ते या ठिकाणी आपला सिलेबस. हो, सिलेबसच्या बाहेर काही विचारलं जात नाही. मग आता नेमकं सिलेबसच्या बाहेर खरंच काही विचारलं जात नाही का नाही, हे कसं चेक करणार आपण, की या ठिकाणी आपल्याला जो अभ्यासक्रम दिलेला आहे ओके, तो या ठिकाणी समजा आपल्याला मेन्सचा अभ्यासक्रम आहे, ज्यामध्ये आपल्याला एसए आहे, 4 GS आहेत बरोबर, त्यानंतर ऑप्शनल आहे. हे सगळं जे आहे हे आपल्याला क्रॉस चेक कसं कधी कधी करता येणार आहे, कशाच्या आधारे, तर त्यासाठी आपल्याला काय पाहिजे, राज्यसेवेचाच पेपर जो या ठिकाणी मेन्सचा पेपर आहे जो झालेला आहे तो आपल्याला पाहणं गरजेचं आहे. की अरे हे प्रश्न येत आहेत तर मग हे सिलेबसमधूनच येत आहे का आउट ऑफ द सिलेबस आहे, किंवा सिलेबसमधले जे पिन पॉईंट आहे. म्हणजे पहिली गोष्ट काय केलं पाहिजे आपण, की आपला सिलेबस आपल्याला पाठ असला पाहिजे. ठीक आहे, आता सिलेबस पाठ झाल्यानंतर दुसरी कंडिशन काय आहे, की या सिलेबसमधलेच क्वेश्चन या ठिकाणी रिफ्लेक्ट होत आहेत का आउट ऑफ द सिलेबस आहे, हे क्रॉस चेक करणं गरजेचं आहे. तर हे चेक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला समजेल की जे सिलेबसमध्ये दिलेलं आहे ते ॲज इट इज पॉईंट ओके, ॲज इट इज आयोग आपल्याला विचारत आहे. ही पहिली परीक्षा आहे, पण पहिल्या परीक्षेमध्येच तुम्हाला या ठिकाणी एक प्रकारे की जो वे आहे, किंवा या ठिकाणी कशाचा वे आहे, तर आपल्याला अभ्यास कसा करायचा आहे ओके, हे समजून घेण्यासाठी आपल्याला पेपर बघणं गरजेचंच आहे. ओके, आणि पेपर पण अशा पद्धतीने बघायचे की प्रश्न या ठिकाणी कोळून पिता आले पाहिजे. ठीक आहे, नाही प्रश्नाची उत्तर लिहिता आली तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही, पण क्वेश्चन या ठिकाणी कुठल्या टॉपिकवर आलेला आहे, क्वेश्चन या ठिकाणी कशा पद्धतीने विचारलेला आहे, आणि त्याचबरोबर या ठिकाणी ह्या क्वेश्चनमध्ये आपण काय लिहू शकतो. ओके, आपला सिलेबस काही झालेला आहे तर मग आपण जे केलेलं आहे कव्हर त्यामधून आपल्याला काही लिहिता येतं का. ओके, त्याचबरोबर या ठिकाणी असे काही क्वेश्चन आहेत का ह्याच्यामध्ये जे ज्याचं कनेक्शन कशासोबत आहे, या ठिकाणी करंट सोबत आहे, कारण आपण न्यूजपेपर वाचला पाहिजे. ठीक आहे, मग हे सगळे जे डायमेन्शन आहेत हे आपल्याला चेक करायचे आहेत. लक्षात ठेवा, ही परीक्षा या ठिकाणी सिरियस विद्यार्थ्यांची आहे. उगाच या ठिकाणी आपण अभ्यास करतोय नावाला नाही, कारण तुम्हाला प्रिपरेशन करण्यासाठी ॲटलिस्ट या ठिकाणी 1.5 वर्ष लागतं. पण आपलं टार्गेट ॲटलिस्ट किंवा 2027ची जी परीक्षा आहे ती जर पुढे असेल तर या ठिकाणी हे जे पेपर आहेत हे पेपर पाहणं गरजेचं आहे, आणि त्या पेपरला धरूनच अभ्यास करायचा, कारण हे आयोगाचे आहेत बरोबर. UPSCचं आणि आयोगाचा MPSCचा पेपर ह्याच्यात कसं डिफरंट आहे, डिफरन्शिएशन आहे, हे पण कळायला पाहिजे. कारण आपण राज्यसेवेचा अभ्यास करतोय, आपण UPSCचा नाही करत, पण सिलेबस सेम आहे. पण सिलेबस जरी सेम असला ना तर या ठिकाणी क्वेश्चनची लँग्वेज, क्वेश्चनची भाषा किंवा क्वेश्चनचा पॅटर्न हा या ठिकाणी राज्यसेवेचा स्वतःचा आहे. ठीक आहे, हे समजून घेणं गरजेचं आहे. त्यामुळं जे मुलं या ठिकाणी UPSCचं प्रिपरेशन करत होते ओके, त्यांना हे पेपर सोपे जातील असं बिलकुल नाही, कारण ह्याचं डायमेन्शन थोडं अलग आहे. ठीक आहे, त्यामुळं आपण ठीक आहे बाबा राज्यसेवेचा अभ्यास करतोय तर प्युअर आपण राज्यसेवेच्या पेपरचं अनालिसिस करणं गरजेचं आहे. त्यामुळं आधी सिलेबस लिहून काढायचा, पाठ करायचा, त्यानंतर क्वेश्चन पेपर जे आहेत हे सुद्धा लिहून काढायचे एका वहीवर. ठीक आहे, कारण लिहित असतानाच आपल्याला समजत असतं, जर लिहिलं नाही तर आपल्याला समजणार नाही. ठीक आहे, त्यामुळं आपल्याला लिहायचं आहे, कारण ही परीक्षा खूप सोपी आहे. पण कोणासाठी आहे, ज्यानं या ठिकाणी समजून घेतलं की मला या ठिकाणी कोणत्या गोष्टीसाठी प्रिपेअर राहायचं आहे बरोबर. आता यामध्ये हे आता जे झालेले पेपर्स आहेत किंवा पेपर सध्या सुरू आहेत ओके, तर मग याच्यामध्ये 2 पेपर आपल्याला कंपल्सरी झालेत. म्हणजे आपण राज्यसेवेचं प्रिपरेशन करत असताना एक लक्षात ठेवायचं की आपलं प्री ठीक आहे, प्री आपण पास होऊ, पण मेन्ससाठी आपल्याला या ठिकाणी तयारी असणं गरजेची आहे. कशाची मेन्सची तयारी, या ठिकाणी आपली रायटिंग प्रॅक्टिस. ओके, सगळ्यात महत्त्वाचं हे आहे की रायटिंग प्रॅक्टिस, लिहिता येणं गरजेचं आहे. मग लिहिण्यासाठी आपल्याला या ठिकाणी 2 पेपर जे आहेत ते कंपल्सरी झाले. ओके, मराठी कंपल्सरी झालं, इंग्लिश कंपल्सरी झालं. मग हा पेपर जो आहे तो सोडून बघायचा, कारण ह्या पेपरची जी लेवल असते कितवीची असते, 10वीची, 10th बेस असतं. मग खरंच 10th बेसचा पेपर आहे का बाबा.
ओके 10वीला होतो तर असे पेपर येत होते का? ओके नावाला 10 बेस असतं. ओके असं काही 10वीच्या लेवलला नसतं हे पेपर, पण नावाला फक्त सांगतात की 10वीच्या लेवलला आहेत, कारण तुम्हाला ऑफिसर व्हायचंय. 10वी वरून तुम्हाला जनरली किती वर्ष होतात ग्रॅज्युएशन म्हणल्यानंतर? 10वी होऊन आपल्याला ग्रॅज्युएशन झाल्यानंतर आपण परीक्षा देतो, म्हणजे 5 वर्षे. ओके 5 वर्षानंतर तुम्हाला आठवत पण नाही 10वी काय असते. ओके त्यामुळे नावाला त्यांना पण माहित असतं ह्याची मॅच्युरिटी वाढलेली बाबा. ओके तर ह्याला 10वीचं सांगायचं असतं, पण या ठिकाणी ग्रॅज्युएशनचंच मागं लावायचं असतं. ठीक आहे त्यामुळं हे जे पेपर झालेत हे पाहायचे सोडून घ्यायचे, कारण हे पेपर कसे आहेत इन क्वालिफाईंग नेचरचे आहे. किती मार्काचा पेपर असतो त्या ठिकाणी? मराठी किती मार्काचा? 300 मार्काचा. ओके इंग्लिश किती मार्काचा असतो? 300 मार्काचा. 3 तास आपल्याला टायमिंग असतो. आणि किती मार्क असतं क्वालिफाईंग होण्यासाठी? हां ओके तर आपल्याला 25% म्हणजे किती झाले? 75 मार्क्स पाहिजे बरोबर. त्यानंतर या ठिकाणी सुद्धा 75 मार्क्स पाहिजे. आता हे पेपर खूप महत्त्वाचे आहेत, कारण तुम्ही तो मूवी बघितला असेल कोणता याच्यावाला IPS वाला कोणता मूवी? हां 12th फेल बरोबर. तर या ठिकाणी जे हे आहेत जे शर्माजी आहेत बरोबर, शर्माजी या ठिकाणी की एका वेळेस किंवा की कंपल्सरीमध्ये सुद्धा फेल झाले होते बरोबर. त्यामुळं कंपल्सरी फेल झाले तर पुढचे पेपर चेक होत नाहीत. ओके डायरेक्ट या ठिकाणी डस्टबिनमध्ये. ओके त्यांना टेन्शनच नसतं, कारण पुढचे पेपर चेक करून काहीच अर्थ नाही ना, कारण तुम्ही या ठिकाणी एखादा व्यक्ती क्वालिफाईंगमध्येच येत नसेल तर खाली येत नाही. ओके त्यामुळं हे पेपर सुद्धा महत्त्वाचे. त्यामुळे हा पेपर काय करायचा? सोडून बघायचा 2 तास 3 तास 3 तासाचा टायमिंग लावायचा, स्वतः सोडून बघायचा. अरे की आपल्याला मग ह्याच्यामुळे काय होत असतं माहिती आहे का? आपला कॉन्फिडेन्स जो आहे ना तो बूस्ट होतो. अरे या ठिकाणी ठीक आहे काहीच प्रॉब्लेम नाही आपल्याला, हा पेपर तर आपण इझी सोडू शकतो. ठीक आहे मग हा कॉन्फिडन्स बूस्ट करण्यासाठी जे पेपर झालेले आहेत ते आधी सोडवा. ओके तर कारण ही परीक्षा काहीच लोकांची आहे. ओके सगळेच जण ह्याचा अभ्यास करतात बिलकुल नाही, नावाला अभ्यास करतात, परंतु ॲक्च्युअली या ठिकाणी मेहनत घेणारे खूप कमी असतात. ठीक आहे त्यामुळं पेपर पाहायचा, प्रिंट काढायची. ओके 2च पेज असतात 2 ते 4. त्यानंतर पेपर सॉल्व्ह करून बघायचा. ओके आणि आयोगाचं मॉडेल आन्सर पण म्हणजे मॉडेल आन्सर हे जे आहे रायटिंगचे जे पेपर आहे तो पण आलेला आहे आपल्याकडे, प्रिंट आहे, वाटलं घेऊन जायचं 5-10 पेपर काय पाहिजे तर. ठीक आहे पण हे सॉल्व्ह करा. आता यामध्ये हे झालं या ठिकाणी कंपल्सरी हे सॉल्व्ह केलं पाहिजे. त्यानंतर हे आपण अजून पुढचे पेपर झाले. एस्सेचा पेपर झाला बरोबर. आपल्याला एस्से किती मार्काला असतो? 250 मार्काला असतो. आपल्याला 2 एस्से लिहायचे असतात. आता एक लक्षात ठेवा की ह्याच्यामध्ये आपल्याला 2 एस्से लिहायचे आहेत. ठीक आहे आणि UPSC मधले एस्से आणि MPSCचे एस्से खूप डिफरन्स आहे. आधी पण आपण सांगितलेलं आहे की UPSCचा एस्से MPSCचा एस्से हा डिफरंट असतो. UPSCचा एस्से कसा असतो? तो फिलॉसॉफिकल असतो, त्याला खूप तगडा अभ्यास लागतो. ठीक आहे आणि याला सुद्धा या ठिकाणी तेवढा अभ्यास लागणार आहे, पण हे कसे आहेत? हे फिलॉसॉफिकल नाही, हे जनरल विषय आहेत ते तुम्हाला. आणि एक विषय तर कंपल्सरी काय असतो त्या ठिकाणी? समाजशास्त्रीय असतो, सोशलॉजिकल असतो. ओके सोशल आस्पेक्ट त्याला असतो. ठीक आहे तर त्यामुळं या ह्याच्यामध्ये आपल्याला एक पेपर जो आहे निबंधाचा जो एस्सेचा आहे तो झाला. त्यानंतर GSचे 2 पेपर झालेले आहे, GS1 आणि GS2. ओके GS1 जो पेपर आहे हा कशाच्या बाबतीत असतो? GS1 मध्ये काय काय असतं? हा बरोबर आहे, हिस्ट्री असते. ओके आणि हिस्ट्रीमध्ये सुद्धा कोणती हिस्ट्री असते? एक तर या ठिकाणी कल्चर असतं बरोबर, मॉडर्न हिस्ट्री असते, नंतर काय असते? वर्ल्ड हिस्ट्री असते बरोबर. आणि आता महाराष्ट्र आहे तर या ठिकाणी संत मुवमेंट. ओके या ठिकाणी संत मुवमेंट आहे बघा, त्याच्यावर सुद्धा डायरेक्ट प्रश्न विचारलेला आहे, एकच टॉपिक आहे. ठीक आहे तर हे झाले इतिहास. अजून काय असतं आपल्याला? काय असतं? समीक्षा, सोसायटी असतं. ओके पाठ असायला पाहिजे आता तुला तर. ओके तू ठीक आहे नवीन आहे. ओके सोसायटी. त्यानंतर तिसरं काय असतं? तिसरं असतं जिओग्राफी. ओके हे 3 महत्त्वाचे चॅप्टर हे असतात. ओके सब्जेक्ट आहे इतिहास, सोसायटी अँड जिओग्राफी. पेपर 2 जो आहे हा काय आहे? पॉलिटी अँड गव्हर्नन्स असणार आहे बरोबर. पॉलिटी गव्हर्नन्स आणि काय असणार आहे? इंटरनॅशनल रिलेशन. ओके इंटरनॅशनल रिलेशन असणार आहे. ओके आंतरराष्ट्रीय संबंध. तर हे 2 पेपर आता या ठिकाणी आतापर्यंत एवढे पेपर कंप्लीट झालेले. मग तुमचं काम काय आहे? पेपर पाहणे, त्यानंतर पेपर लिहून काढणे. ओके आणि आपल्या सिलेबसला किती कनेक्ट आहे हे पाहणे ही पहिली प्रायोरिटी आहे. याचं उत्तर कसं लिहायचं आहे हे या ठिकाणी सध्या
गरजेचं नाही. ओके, उत्तर लिहिता येणार नाही आपल्याला लवकर, पण आपल्याला या ठिकाणी अरे की सिलेबसच्या रिलेटेड आहे का हे आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. कारण सिलेबसचे टॉपिक आणि त्यांनी विचारलेले टॉपिक हे कसे कनेक्ट आहेत, डायरेक्ट आपल्याला कशा पद्धतीनं या ठिकाणी आयोग आपल्याला प्रश्न विचारत आहे. पहिली परीक्षा आहे, पण पहिली परीक्षा ही आपल्यासाठी काय आहे, एक प्रकारचा आरसा आहे, मिरर आहे की तुम्हाला कोणत्या दिशेने जायचं आहे. ठीक आहे, त्यामुळं हे पेपर पाहणं गरजेचं आहे. ठीक आहे, आज आपण जस्ट किंवा पेपरचे प्रश्न कसे आहेत, आपल्या सिलेबसची काही लिंक आहे का हे आपण पाहू. ओके, त्यानंतर मग ह्याचे आन्सर कसे लिहायचे ह्याचे पण सेशन होतील. ओके, एसेचे प्रत्येक ह्याचं मी एक सेशन घेईन. ओके, त्यानंतर या ठिकाणी हे इतिहासचं आहे तर सरांना आपण हे करू. ठीक आहे, तर मग ह्याचे सुद्धा सेशन असतील, पण त्याच्या अगोदर लिहून काढा. ओके, सिलेबसचा कोणता टॉपिक आहे ते पाहणं गरजेचं आहे. ठीक आहे, आता याच्यामध्ये जो पेपर झाला आपला कंपल्सरी, तर तुम्हाला या ठिकाणी त्याचे निबंध पण आपण विचारलेले आहेत. इव्हन त्याची PDF पण तुम्हाला दिलेली आहे, ग्रुपवर पण ही PDF आहे. ठीक आहे, आता आपल्याला हा पेपर जो आहे हा कशाचा आहे, निबंधाचा पेपर आहे. ठीक आहे, आपल्याला किती निबंध लिहायचे असतात, 2 निबंध लिहायचे असतात. बरोबर, म्हणजे ए मध्ये 1 आणि बी मध्ये 1. समजा ए मध्येच तुम्ही 2 निबंध लिहिले तर फक्त एकालाच काउंट केलं जाईल. ठीक आहे, हे पण महत्वाचं आहे. आता आपल्याला जे विचारलेलं आहे, जसं या ठिकाणी विभाग 1 आहे. आता विभाग 1 आपल्याला काय सांगतो, आता विभाग 1 जो आहे आपल्याला विभाग 1 आहे. विभाग 1 म्हणजे या ठिकाणी सेक्शन ए आहे. आता सेक्शन ए मध्ये आपल्याला काय करावं लागतं, या ठिकाणी एक सेक्शन ए मधून घ्यायचा आहे, एक सेक्शन बी मधून घ्यायचा आहे. ठीक आहे, आता यामध्ये आपल्याला जो टॉपिक दिलेला आहे, आपण फक्त टॉपिकचं डिस्कशन करू, त्यानंतर मग डिटेलमध्ये आपण एक परत त्याच्यावर लेक्चर करू. आता यामध्ये आपल्याला काय करायचं आहे की खालीपैकी या ह्याच्यामध्ये या ह्याच्यामध्ये हा पेपर फर्स्ट आहे. आपण आधी एससी बघू. एससीचा पेपर आधी आपण पाहू. ठीक आहे, निबंध सॉरी आपल्याला या ठिकाणी निबंध आहे. आता हा जो पेपर आहे हा पहिलं पेज आहे. हे पहिलं पेज सुद्धा वाचून काढायचं आहे, कारण इन्स्ट्रक्शन दिलेले आहे नेमकं काय आहे काय नाही. बरोबर, कारण आपण या परीक्षेसाठी तयार होतोय. मग आपल्याला निबंध आहे, पेपर 3 आहे आणि या ठिकाणी इट्स अ मॅन्डेटरी, अनिवार्य आहे की आपल्याला पेपर सोडवायचंच आहे. ठीक आहे, आता यामध्ये 250 मार्कासाठी पेपर असणार आहे. खाली इन्स्ट्रक्शन दिले आहेत मराठी आणि इंग्रजीमध्ये. तर आता प्रश्नाचे इन्स्ट्रक्शन आपण महत्वाचे आहेत. पहिली इन्स्ट्रक्शन काय आहे, प्रश्नांची उत्तरे लिहिण्यापूर्वी सूचना काळजीपूर्वक वाचा. ठीक आहे, पहिली सूचना काय आहे, प्रश्नपत्रिका 2 भागात विभागलेली असून प्रत्येक भागात प्रत्येक भागात या ठिकाणी 4 विषय आहेत. किती विषय आहेत, या ठिकाणी 4 विषय आहेत आणि या उमेदवारांनी प्रत्येक विभागातून एक विषय निवडावा. ठीक आहे, या ह्याच्यामध्ये काय आहे की ए आणि बी सेट असेल आणि त्यामध्ये आपल्याला ए मधून 1 बी मधून 1 निवडायचा आहे. ठीक आहे, हा पहिला इन्स्ट्रक्शन. दुसरं इन्स्ट्रक्शन काय आहे, ऑनलाईन अर्जात नमूद केलेल्या पर्यायानुसार मराठी किंवा इंग्रजी भाषेपैकी केवळ एका भाषेत निबंध लिहिणे आवश्यक राहील. म्हणजे तुम्हाला तुमची भाषा निवडायची आहे. ठीक आहे, आणि अर्जात दावा केला म्हणजे जेव्हा तुम्ही फॉर्म भरता तेव्हा आपण या ठिकाणी टिक करायची असते, मराठीत लिहायचं की इंग्लिशमध्ये लिहायचं. ठीक आहे, आणि त्याच भाषेत लिहायचं जे टिक केलेलं आहे. त्यानंतर अर्जात दावा केल्यानुसार प्रवेश पत्रात दर्शविल्यानुसार उत्तरपत्रिकेवर उत्तराचे माध्यम नमूद करावे. नंतर अधिकृत माध्यमा व्यतिरिक्त इतर माध्यमात लिहिलेले उत्तर तपासली जाणार नाहीत. ओके, म्हणजे तुम्ही सांगितलं इंग्लिश मध्ये लिहायचंय आणि लिहिलं मराठीमध्ये तर चेक होणार नाही आणि गुण सुद्धा मिळणार नाहीत. ओके, त्यानंतर थर्ड, प्रश्नात दर्शविलेली शब्द मर्यादा लक्षात घ्या. म्हणजे आपल्याला वर्ड लिमिट आहे, वर्ड लिमिटच्या पुढे गेलं तर आपल्याला काही बक्षीस देतील असं नाही, तर आपल्याला या ठिकाणी पेनल्टी होत असते. त्यामुळे वर्ड लिमिटमध्येच लिहिणं गरजेचं आहे. त्यानंतर शेवटी उत्तरपत्रिकेतील कोणतेही पान पानाचा भाग रिकामा अथवा कोरा ठेवला असेल तर ते स्पष्टपणे रद्द करणे किंवा कट मारणे आवश्यक आहे. बरोबर, म्हणजे काय असतं की आपण या ठिकाणी हे पेज आहे, या ह्याच्यामध्ये काय आहे की आपण या ठिकाणी असं इथपर्यंत लिहिलेलं आहे. ठीक आहे, एवढा भाग कोरा सोडला तर कोऱ्या भागावर काय करायचं असेल, लाईन मारायची. ओके, हे तुमचं काम आहे. तर हे झाल्या इन्स्ट्रक्शन. आता इन्स्ट्रक्शन झाल्यानंतर आपण पुढे जाऊ की आपल्याला हा जो पेपर आहे, ठीक आहे, इंग्लिशमध्ये पण तेच आहे. त्यानंतर आपल्याला या ठिकाणी सेक्शन ए आहे.
आपल्याला पॉईंट लक्षात ठेवा. आपल्याला काय म्हटलेलं आहे की पुढील विभाग अ विभाग, ओके, पुढील विभाग विभाग अ आणि विभाग ब मधून प्रत्येकी एक विषय निवडून किती शब्द या ठिकाणी 1000 ते 1200 शब्दामध्ये या ठिकाणी आपल्याला लिहायचं आहे. म्हणजे आपले 1000 ते 1200 शब्द म्हणजे काय आहे, या ठिकाणी 6 ते 7 पेजेस ऍटलिस्ट आपल्याला या ठिकाणी असणं, म्हणजे 6 ते 7 नाही, सॉरी, या ठिकाणी 12 ते 13 पेजेस होतात. 6 ते 7 तर या ठिकाणी कंपल्सरीला आहे. ठीक आहे, 12-13 पेजेस या ठिकाणी आपल्याला हे होतं. तर यामध्ये हे आता हे जे आहे तर आपल्याला 1000 ते 1200 शब्दामध्ये लिहायचं आहे. ठीक आहे, तर मग या ह्याच्यामध्ये 2 निबंध लिहायचे आहेत आपल्याला. ओके, राईट 2 एसे चुजिंग 1 टॉपिक फ्रॉम ईच ऑफ द फॉलोइंग सेक्शन ए और बी, ए अँड बी, अँड इज इन अबाउट द 1000 टू 1200 वर्ड्स. ठीक आहे, आता आपल्याला या ठिकाणी 1000 ते 1200 शब्दामध्ये हे निबंध लिहायचे आहे. तर आपण निबंध बघू. हे आपले निबंध जे आहेत हे राज्यसेवेचे निबंध आहेत आणि किती मार्क आहेत आपल्याला, 125 मार्काला निबंध असेल. ठीक आहे, आता यामध्ये सेक्शन ए मध्ये आपल्याला दिलेलं बघा, सेक्शन ए काय सांगतं, सेक्शन ए काय सांगतं की हा पहिला निबंध आहे. निबंध काय आहे की स्त्रियांचे समाजातील दुय्यम स्थान नाहीसे होण्यासाठी त्यांची मानसिकता बदलणे आवश्यक आहे. बरोबर, या ठिकाणी टू एलिमिनेट द सेकंडरी स्टेटस ऑफ वुमन इन सोसायटी इज इसेन्शियल टू चेंज देअर माइंडसेट. ओके, टू चेंज देअर माइंडसेट. म्हणजे आता या ठिकाणी जे कीवर्ड्स आहेत तर काय आहेत, या ठिकाणी स्त्रियांचे समाजातील कसं स्थान आहे, या ठिकाणी दुय्यम स्थान आहे. ओके, आता हे नाहीसे होण्यासाठी त्यांची मानसिकता ओके बदलणे आवश्यक आहे. म्हणजे समाजामध्ये स्त्रियांचं जे स्थान आहे हे टू एलिमिनेट द सेकंडरी स्टेटस ऑफ वुमन इन सोसायटी इट इज इसेन्शियल टू चेंज देअर माइंडसेट. म्हणजे आजही काय आहे, या ठिकाणी आपला समाज जो आहे हा कसा समाज आहे, या ठिकाणी पॅट्रिकल सोसायटी आहे. पॅट्रिकल म्हणजे काय आहे, या ठिकाणी किंवा की पिता किंवा मेल डॉमिनंट सोसायटी आहे. आजही आपण पाहतो की समाजामध्ये मेल डॉमिनंट आहे. तर त्यामध्ये मग स्त्रियांचं समाजामधील जे स्थान आहे, ओके, तर सध्या स्त्रियांचं अजूनही आपण पाहतो की समाजामध्ये काय आहे, दुय्यम स्थान आहे. मग हे दुय्यम स्थान या ठिकाणी जर नाहीसं करायचं असेल तर काय बदलणं गरजेचं आहे, आधी स्त्रियांची मानसिकता बदलणं गरजेचं आहे. बरोबर, हे आज आपण पाहतो की स्त्री जी आहे ते या ठिकाणी कुठं पोहोचलेली आहे, या ह्याच्यामध्ये की जसं सुनीता विलियम्स, ओके, तर ह्या कुठं तर या ठिकाणी स्पेसमध्ये पोहोचलेले आहे. तर त्यामुळं या ह्याच्यामध्ये स्त्रियांचं दुय्यम स्थान बदलणं म्हणजे याचा अर्थ काय आहे की त्यांचा माइंडसेट बदलणं, आधी त्याच्यामध्ये त्यांची मानसिकता बदलणं गरजेचं आहे. की जे समाजामध्ये पुरुष करू शकतात तेच काम या ठिकाणी स्त्रिया सुद्धा करू शकतात, त्याच ताकदीनं करू शकतात. मग यामध्ये या ठिकाणी हे कसं करता येईल, ओके, याच्याबद्दल आपला हा एसे असणार आहे. त्यामुळं आता हा एसे आपल्याला कव्हर करायचा असेल तर मग याचे सोर्सेस काय आहेत, तर सोर्सेस व्हॅलिड असले पाहिजे. ओके, तर मग सोर्सेस काय आहेत, तर याच्यासाठी सोर्स आहे या ठिकाणी आपल्याला गव्हर्नमेंटचं म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटचं योजना मॅगझिन असतं बघा. ओके, आणि त्या मॅगझिनमध्ये खूप चांगले इश्यूज असतात. ओके, मॅगझिन मराठीत पण असतं, इंग्लिशमध्ये पण असतं. ठीक आहे, आणि त्या ह्याच्यामध्ये वुमन एम्पॉवरमेंटचे इश्यू असतात. ओके, वुमन एम्पॉवरमेंट, महिला सबलीकरण करणं म्हणजेच एक प्रकारचे काय आहे, त्यांची मानसिकता बदलणं आहे. ओके, महिलेला या ठिकाणी किंवा की सबलीकरण करणे. आता यामध्ये हे जसं आज आपण पाहतोय किंवा की एक इन्सिडेंट बघा कालचाच, तुम्ही त्या मुंबईचा इन्सिडेंट बघितला असेल, बरोबर, त्या लेडीचा एक रील पाहिली असेल ना तुम्ही, मुंबईमध्ये मोर्चा होता महिलांचा. म्हणजे या ठिकाणी महिलांच्या बाबतीमध्ये मोर्चा होता, जे बीजेपीनं काढला होता. बरोबर, मग त्यामध्ये या ठिकाणी किंवा की कशाच्या बाबतीत काढला होता की जे काही बिल आहे, बरोबर, महिलांचं बिल आहे तेव्हा की ते ज्या जागा वाढून करायच्या आहे त्या वाढाव्या असं काहीतरी होतं. बरोबर, आणि त्याच ह्याच्यामध्ये रील नाही पाहिली, ते अख्ख्या जगात फेमस झाली ती. ओके, तर त्यामध्येच ज्या रोडवरून हे जात होते ना, या ठिकाणी मोर्चा जात होता आणि ते रोड काय केला होता, ब्लॉक केला होता. आणि एक त्या ठिकाणी राहणारी जी महिला आहे त्या रोडनं जात होती आणि त्यामध्ये या ठिकाणी त्या महिलेची जी गाडी आहे ती पोलिसांनी अडवली आणि 1 तासापासून तिला जाता येत नव्हतं. आणि ती कुठं जात होती, तर तिच्या मुलाला आणायला शाळेत जात होती.
बरोबर. आता तिचा मुलगा 1 तासापासून शाळेमध्ये या ठिकाणी एक प्रकारे वाट बघत बसला होता आईची. मग त्यामध्ये या ठिकाणी ह्या स्त्रीची जी तळमळ आहे ती या ठिकाणी समोर दिसली, किंवा स्त्रीनं त्या ठिकाणचा जो काही मंत्री आहे त्याला सुद्धा या ठिकाणी इंग्लिशमध्ये हे केलं, बरोबर. म्हणजे मराठीमध्ये पण नाही, इंग्लिशमध्ये. कारण इंग्लिश जी आहे ना ही भाषा अशी आहे की समजा तुम्ही हिंदी म्हणजे बऱ्याच वेळेस विचार करा, म्हणजे बऱ्याच वेळेस बघा, ओके, जे या ठिकाणी ग्रेट लीडर असतात किंवा ज्यांना वाटतं की या ठिकाणी आपण काढलेल्या शब्दाचे 2 अर्थ होऊ नये, ओके, असे लोक काय करतात, कोणत्या भाषेत बोलतात, इंग्लिशमध्ये बोलतात. ओके, नाही तर काय होतंय, आपलं दादा कोंडके, ओके, म्हणजे आपण या ठिकाणी एक बोलायला गेलो तर या ठिकाणी काय आहे, दुसरा अर्थ लागतो. पण इंग्लिशमध्ये तसं नसतं. इंग्लिशमध्ये काय होतं माहिती आहे का, तोच अर्थ राहतो. ओके, इंग्लिशमध्ये असं रिस्पेक्टफुली असं काही नसतं. या ठिकाणी काय म्हणतो आपण की साहेब आले, ओके, अरे साहेब आले, ओके, साहेब गेले असं म्हणतो. इंग्लिशमध्ये आहे का तसं काही? ओके, रिस्पेक्टचा काही इश्यूज नाही. ओके, ते न्यूट्रल आहे. मग हे लोक काय करतात या ठिकाणी, हे खूप हुशार असतात. ओके, हे या ठिकाणी मग इंग्लिशमध्ये बोलायचं. मग त्या महिलेनं या ठिकाणी की या राजकारण्याला चांगलं झोडलं. ओके, जो मंत्री आहे त्याला सुद्धा या ठिकाणी हेलं की ती म्हणली या ठिकाणी गेट आउट फ्रॉम हिअर, ओके, आणि गो दिअर, म्हणजे या ठिकाणी देर इज अ एम्प्टी ग्राउंड, म्हणजे बाजूलाच एम्प्टी ग्राउंड आहे, तो तुम्ही इथं कसं काय, ओके, आणि पोलिसांना सुद्धा धाडलं. ओके, या ठिकाणी इट्स युअर रिस्पॉन्सिबिलिटी. ओके, मग पोलीस म्हणतो होता की आवाज वाढून बोलू नका. तू कसं काय बोलू शकते बोलते, ओके, हु आर यू, ओके, मग एवढं तर रील नाही बघितली का, अरे लेखा, तर मग हे सगळे अख्ख्या जगात फेमस झाली आहे. ओके, आणि ती जी बाई आहे किंवा ती जी व्यक्ती आहे ती काही या ठिकाणी, आणि म्हणजे अशी जो काही ते गावंढळ आहे असं नाही, ती गाडी पोर्शमधून आली होती. ओके, म्हणजे या गाडीतून उतरणारी पोर्शमधून, म्हणजे याचा अर्थ काय आहे, आधीच करोडपती आहे, ओके, आणि तेवढं एज्युकेशन आहे, आणि या ठिकाणी मोर्चा कोणाचा होता, बीजेपीचा होता. पण मोर्चा कशासाठी होता, म्हणजे बघा, मोर्चा महिलांसाठी होता, आणि या ठिकाणी त्या मोर्चाची हवाच महिलांनी काढली. ओके, कारण मोर्चात आलेल्या महिला कोण होत्या, ज्यांना 500 रुपये 1000 रुपये देऊन या ठिकाणी हे लोक राजकारणी लोक आणतात सगळ्याच ह्याचं, बरोबर. तर त्या महिलांना या ठिकाणी त्यांचा राईट सुद्धा माहीत नसतं. ओके, की कशासाठी आलेले आहेत. ओके, त्यांना माहीत असतं 500 रुपये मिळालेले आहेत, या ठिकाणी दिवसभर या ठिकाणी झेंडा घ्यायचा आहे, आणि जे म्हणतील ते हो हो म्हणायचं आहे. पण या ह्याच्यामध्ये खरं एज्युकेशन जे आहे ना त्या स्त्रीनं दाखवून दिलं. कारण काय आहे, आपला देश डेमोक्रेसी आहे. ओके, लोकशाही प्रणालीचा देश आहे. मग तुम्हाला या ठिकाणी अशा पद्धतीनं रोड अडविता येणारच नाही. बरोबर. मग त्याच्यातून काय आहे की लोकांना सुद्धा, म्हणजे काय असतं माहिती आहे का, की म्हणजे ज्या गोष्टी तुम्ही बोलू शकत नाही, बरोबर, त्या गोष्टी म्हणजे तुम्हाला पण भांडू वाटतं ना, की या ठिकाणी सिस्टीम सोबत भांडू वाटतं, सरकारसोबत भांडू वाटतं, पण तुम्ही काय होतं, तुम्ही भांडत नाही. ओके, आणि मग तुम्हाला असा कोणीतरी भेटला, अरे या ठिकाणी भांडला, मग तुम्हाला किती बरं वाटतंय का, मग तुम्हाला कसं काय बरं वाटतंय. आता ती जी लेडी आहे ती भांडली तर अख्ख्या इंडियाला भारी वाटलं का, कारण लोकांच्या ह्याच्यामधली म्हणजे हे की अरे की या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी काय असतं की हे येणार आहेत, ओके, VIP येणार आहेत म्हणून सगळ्याच्या गाड्या थांबितात. आता कालपासून बऱ्याच ठिकाणी काय झालं, लोक ओरडायला लागले की या ठिकाणी की बंद नाही करायचं. लोक मग म्हणजे लोकांना काय झालेलं आहे की जोपर्यंत तुम्ही असं कोणीतरी येत नाही, ओके, म्हणजे जसं मूवीमध्ये बघतो ना आपण, जसं त्या विशेषतः साऊथमधल्या मूवीमध्ये कोणतरी या ठिकाणी गॉडफादर येतो, ओके, कोणतरी ऊपर से आ रहा है, ओके, कोई आएगा वीरू आएगा, ओके, असं काहीतरी असतं ना. मग तोपर्यंत त्या ठिकाणी लोक जाग होत नाही. मग त्या महिलेनं काय केलं त्या ठिकाणी की तिने इंटेन्शन जे तिचं होतं ती तळमळत होती, कारण काय ती लेट झाली होती. ओके, पण मग मुद्दा तिनं व्हॅलिड मानला की ह्याच्यामध्ये की तुम्हाला जर स्ट्राईक करायची असेल तर बाजूला करा. ओके, तर मग मुद्दा काय आहे या ठिकाणी, आता ती जी आहे ती या ठिकाणी ती दुय्यम समजते का, आणि ती कशावर होती, ती टी शर्टवर होती. टी शर्ट आणि या ठिकाणी किंवा की जी काही हाफ पॅन्ट आहे त्या हाफ पॅन्टवर होती. तिला काही घेणं देणं नाही समाजाशी. ओके, मग या ठिकाणी ती काय या ठिकाणी ओके नाही नाही मी साडी घालून येते आणि नंतर बोलते, असं आहे का, नाही. तर मग तिनं तिची मानसिकता बदललेली आहे. ओके, ती या ठिकाणी आपण काहीतरी सेकंडरी स्टेटस आहोत ती मानतच नाही. ओके, मग ही मानसिकताच या ठिकाणी बदलणं गरजेचे आहे, बरोबर. म्हणजे तुम्हाला असं रिअल टाइम एक्झाम्पल पण देता येतं. त्यामुळे काय आहे की आजूबाजूला आता तुम्ही सोशल मीडियावर असता, सोशल मीडियावर सुद्धा काय आहे की आपल्या कामाचं काय येतंय ते आपल्याला ऑब्झर्व करता आलं पाहिजे. ठीक आहे, तर मग हा जो आहे हा आपल्याला सोर्स जो आहे योजना मॅगझिन असतं, त्यामुळे मंथली योजना मॅगझिन वाचायचं. ओके, आणि काही सिलेक्टेड टॉपिक्स असतात ज्यावर हमखास प्रश्न येत असतात, जसं वुमनच्या बाबतीमध्ये आहे. ठीक आहे, योजना मॅगझिन एक आहे, हे गव्हर्नमेंटचं आहे. ओके, आणि दुसरं अजून एक गव्हर्नमेंटचं काय आहे, लोकराज्य मराठीमध्ये. ओके, महाराष्ट्र शासनाचं लोकराज्य. समीक्षा लिहित चल काहीतरी, थोडं डोक्यात राहील का एवढं, लिहित चल लिहित.
ओके, मोबाईल बंद कर, दिसतंय ना आता इथं. ओके, तर या ह्याच्यामध्ये आपल्याला सोर्स काय आहे, योजना मॅगझिन आहे किंवा या ठिकाणी हे लोकराज्य आहे. हे एकदम त्याला काय म्हणतो आपण व्हॅलिड जे डॉक्युमेंट आहे ज्या आधारे आपल्याला लिहिता येईल. ठीक आहे, हा झाला पहिला इश्यू. आता दुसरा इश्यू बघा. ठीक आहे, म्हणजे हा जो आहे हा कसा इश्यू झाला बरं, हा झाला सोशल इश्यूज. बरोबर, त्या ठिकाणी सोशल इश्यू आहे म्हणजे जनरल आहे. ठीक आहे, आता यामध्ये दुसरा टॉपिक आपण बघू. आपल्याला सेकंड जे टॉपिक आहे. ठीक आहे, आता सेकंड टॉपिक पहिला समजला असेल आपल्याला, म्हणजे काय तर या पेपरवरून आपल्याला काय समजून घ्यायचं आहे, तर हाऊ टू स्टडी आणि हाऊ टू अप्रोच दी पेपर. ओके, किंवा या ठिकाणी आपल्याला या एक्झामला कसं अप्रोच करायचं आहे, कारण हा पेपर आपल्याला 2027 मध्ये तुमचं भवितव्य काय असेल हा सांगणारा पेपर आहे. ओके, तुम्हाला 27-28 मध्ये जेव्हा एक्झाम द्यायची आहे तेव्हा तुम्ही कसं प्रिपेअर राहायला पाहिजे हे याच्यासाठी आपल्याला हे जे टॉपिक आहे ऍटलिस्ट टॉपिक समजणं गरजेचं आहे. ठीक आहे, लिहिता येणं ही सेकंडरी गोष्ट झाली, पण आधी टॉपिक तर समजून घ्या. ओके, सेकंड टॉपिक आहे हे शाश्वत आणि सहभागात्मक ई शासनासाठी सोशल नेटवर्किंग एक आधारस्तंभ आहे. सोशल नेटवर्किंग इज अ पिलर फॉर सस्टेनेबल अँड पार्टिसिपेटरी ई गव्हर्नन्स. आता पार्टिसिपेटरी शाश्वत आणि सहभागात्मक ई शासन सोशल नेटवर्किंग. आता याच्यामध्ये काही शब्द आपल्याला महत्त्वाचे आहेत की या ठिकाणी पार्टिसिपेटरी ई गव्हर्नन्स. आता पार्टिसिपेटरी ई गव्हर्नन्स म्हणजे काय आहे की ज्याच्यामध्ये की सरकारच्या जे ई प्रशासन म्हणजे इलेक्ट्रॉनिक माध्यम. बरोबर, मग या ह्याच्यामध्ये लोकांचा कसा सहभाग असू शकतो, किंवा की शाश्वत आणि सहभागात्मक ई शासनासाठी सोशल नेटवर्किंग हे एक आधारस्तंभ आहे. म्हणजे याचा अर्थ काय आहे की या ह्याच्यामध्ये जे आपण सोशल नेटवर्किंग म्हणतो म्हणजे हे एक प्रकारे सस्टेनेबल. ओके, सोशल नेटवर्किंग इज अ पिलर फॉर सस्टेनेबल ओके अँड पार्टिसिपेटरी ई गव्हर्नन्स. म्हणजे जे आज आपण सोशल नेटवर्किंग पाहतोय, सोशल नेटवर्किंग मध्ये सर्वच आलं. ओके, जसं व्हॉट्सअप आला, ओके इंस्टाग्राम आलं, किंवा या ठिकाणी विविध प्रकारचे वेबसाईट आल्या. बरोबर, सरकारची वेबसाईट आली. आता हा जो भाग आहे हा कशा संबंधात आहे ते या ठिकाणी की तुमच्यासोबत आपल्या देशात डेमोक्रेसी आहे. मग डेमोक्रेसीमध्ये काय आहे की या ठिकाणी कोणाचं रिप्रेझेंटेशन आहे, लोकांचं. ओके, तर आपण बघतो की या ठिकाणी आपलं सरकार किंवा आपली डेमोक्रेसी कशी आहे, पार्टिसिपेटरी डेमोक्रेसी आहे. आपण प्रतिनिधित्व एक प्रकारची लोकशाही प्रकार स्वीकारलेली आहे. ओके, पार्टिसिपेटरी डेमोक्रेसी. मग यामध्ये हे आपण ॲज अ या ठिकाणी पीपल ऑफ इंडिया हे जे आहेत हे या ठिकाणी काय आहेत रिप्रेझेंट करतो एका शासनाच्या माध्यमातून. मग यामध्ये की जर लोकांना सरकारच्या विविध प्रकारच्या ज्या काही योजना आहेत, ओके, तर त्या योजना सरकारच्या समजण्यासाठी काय आहे तर लोकांचा हे ई पार्टिसिपेटरी जे गव्हर्नन्स आहे. म्हणजे याच्यामध्ये की तुम्हाला वेबसाईटच्या माध्यमातून असेल, व्हॉट्सअपच्या माध्यमातून असेल, तर सरकार काय करू शकतं की तुम्हाला विविध योजना सांगू शकतं. ठीक आहे, आज आपण पाहतोय बघा की एक्झाम्पलमध्ये की जसं तुम्हाला कालच एक मेसेज आला असेल व्हॉट्सअपला. ओके, कोणाचा तर या ठिकाणी हवामान विभागाचा. ओके, तर सगळ्यांना मेसेज होतो हवामान विभागाचा, तुम्ही कधी बघतच नाही. एस एम एस येत असतो. ओके, तर व्हॉट्सअपला आपण असल्यामुळे SMS आपण बघतच नाही. तर SMS जे काही हवामान विभाग आहे तो पाठवतो. काय पाठवत असतो SMS ला की काल किंवा परवा दिवशी आला होता SMS काय की या ठिकाणी पुढचे 2 दिवस ढगाळ वातावरण राहणार आहे. ओके, कडाक्यासह पाऊस पडू शकतो, घरातच राहा. ओके, घरातच राहा असं म्हणत नाही, परंतु या ठिकाणी ही काय आहे चेतावणी आहे. मग आता हे काय आहे या ठिकाणी हे सोशल नेटवर्किंगच आहे. ओके, SMS माध्यमातून तुम्हाला काय आहे एक प्रकारचं चेतावणी दिलेली आहे. त्याचबरोबर तुम्हाला काही डॉक्युमेंट पाहिजे असेल किंवा तुम्हाला काही सरकारच्या योजना समजून घ्यायची असेल तर काय विविध पोर्टल्स आहेत सरकारचे. ठीक आहे, मग या माध्यमातून काय आहे एक प्रकारचे पार्टिसिपेटरी ई गव्हर्नन्स त्याला म्हणतात. ई म्हणजे इलेक्ट्रॉनिक गव्हर्नन्स आहे. ओके, म्हणजे या ह्याच्यामध्ये सरकार जे आहे हे तुमच्या मोबाईलमधून सगळ्या सुविधा जे आहे हे तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे, तुमच्या अकाउंटवर सगळ्या गोष्टी देणार आहे. ओके, यालाच म्हणतात पार्टिसिपेटरी गव्हर्नन्स. ठीक आहे, तर हा जो आहे आता हा. त्यानंतर तिसरा आपल्याला 4 ऑप्शन आहेत. ओके, 4 पैकी आपल्याला किती लिहायचे आहेत
4पैकी 1 लिहायचं आहे, बरोबर. म्हणजे आता पहिला जो आहे याच्यापेक्षा सोपा होता, ओके, म्हणजे जनरल महिलांच्या बाबतीत आहे, ठीक आहे. तर हे थोडं या ठिकाणी काय आहे की ह्याला थोडं म्हणजे कनेक्शन जास्त वाढवावं लागतं, ठीक आहे. हे झालं दुसरा. आता तिसरा बघा, आपल्याला तिसरा जो टॉपिक आहे, तिसरा टॉपिक कशाच्या बाबतीत आहे की तुम्ही धार्मिक न होता ही तुम्ही धार्मिक न होताही आध्यात्मिक होऊ शकता. यू कॅन बी स्पिरिच्युअल विदाउट बीइंग रिलिजियस. आता हा थोडा फिलॉसॉफिकल आहे, बरोबर. युपीएससीला असल्याच टाईपचे सगळे चारही ऑप्शन असतात, ओके, ॲटलिस्ट 3 तरी असतात. पण एमपीएससी आहे तर एमपीएससीनं सुद्धा दाखवून दिलेलं आहे की या ठिकाणी थोडं तयार राहा, ओके, म्हणजे सुनामी काहीतरी येणार आहे. परंतु त्याच्यामध्ये थोडा या ठिकाणी तुम्हाला एक सेन्स असेल राज्यसेवेचा, पण युपीएससीचा पण एखादा तुम्हाला या ठिकाणी एसे असेल. आता यामध्ये की आधी आपली अंडरस्टँडिंग लेवल तयार झाली पाहिजे, याच्यासाठी वाचन गरजेचं आहे, न्यूजपेपर वाचन असणार. आता यामध्ये तुम्ही धार्मिक न होताही आध्यात्मिक होऊ शकता, म्हणजे कसं बरं जनरल सांगा. पाणी पितो मी, तोपर्यंत विचार करा. हा, समजलं, सांगा. हो, पण मग तुम्ही मंदिरात चालले, मग मंदिरात चालले तर हा न जाता नाही, पण मग इथं काय म्हटलंय, तुम्ही धार्मिक न होता, ओके. आता पहिली गोष्ट तर काय आहे की धार्मिक न होता याचा अर्थ काय आहे, हा, म्हणजे तुम्ही रिलिजियस न होता, बरोबर. रिलिजियस म्हणजे काय, ओके, रिलिजियस म्हणजे काय, हा, म्हणजे यू यू मे बी फॉलो किंवा कोणता तरी एखादा रिलिजन तुम्ही फॉलो करतात, बरोबर. तुम्ही या ठिकाणी ख्रिश्चन आहात, हिंदू आहात, मुस्लिम आहात, सिख आहात, बरोबर. तुम्ही कुठला तरी एक धर्म फॉलो केलेला आहे, बरोबर. तर मग धर्म फॉलो करणं म्हणजे काय, तुम्ही काहीतरी उपासना करत असताल, काहीतरी या ठिकाणी चॅन्टिंग करत असताल, ओके, काही पण एनिथिंग, ठीक आहे. तर त्याला आपण काय म्हणतो, रिलिजियस म्हणतो, ओके. तर त्याला आपण काय म्हणतो, धार्मिक. बऱ्याच ठिकाणी म्हणतो ना की असं पार्टी लिहिलेली असते बघा, हे धार्मिक स्थळ आहे, इथं थुंकू नये, ओके, इथं वर भिंतीवर लिहू नये, ओके, इथं जास्त वेळ बसू नये, असं असतं का लिहिलेलं, असं कुठं लिहिलेलं असतं इथं जास्त वेळ बसू नये, कुठं, हा, गार्डन मध्ये आपण ठीक आहे, नाही गार्डन मध्ये पण नसतं ते, बसण्यासाठी असतं, पण इथं जास्त वेळ बसू नये. एखादं हॉटेल असेल, बिचारा छोटा असेल, विशेषतः या ठिकाणी कॉलेजच्या साईडच्या हॉटेल असतात ना, ओके, तर या ठिकाणी चहा पितात 10 रुपयाचा आणि दिवसभर बसतात, ओके. त्यामुळे तिथे लिहिलेलं असतं, ऑब्झर्व करायचं, तिथे लिहिलेलं असतं की या ठिकाणी इथं जास्त वेळ बसू नये, ओके. तर आता तसं इथं मंदिरात लिहिलेलं असतं का, नाही, ओके. तर मग या ह्याच्यामध्ये की रिलिजियस असणं म्हणजे याचा अर्थ काय आहे की कुठली तरी प्रथा किंवा कुठला तरी धर्म तुम्ही फॉलो करताय, ओके. मग या ठिकाणी किंवा की नाही की आपल्याला मंदिरात जायचं आहे तर फुल नेलंच पाहिजे, मंदिरात जायचं असेल तर या ठिकाणी काय आहे किंवा की काहीतरी प्रसाद नेलाच पाहिजे, ओके. तर हे जे आहे हे रिलिजियस बाबी आहे, बरोबर. तर या ह्याच्यामध्ये तुम्ही धार्मिक न होता, आता धार्मिक न होता म्हणजे काय आहे किंवा की तुम्ही कुठला तरी धर्म फॉलो करावा किंवा धर्माच्या प्रथा फॉलो कराव्या असं काही नाही, ठीक आहे. तर म्हणजे तुम्ही रिलिजियस म्हणजे या ठिकाणी ठीक आहे की तुम्ही एखादा धर्म आहे तुमचा, हिंदू धर्म आहे, मुस्लिम आहे, सिख आहे, ख्रिश्चन आहे, ठीक आहे. तुम्ही धर्म आहे तुमचा, पण धार्मिक होणे, ओके, धर्म आहे, धार्मिक होणं म्हणजे काय, जसं एक्झाम्पलमध्ये किंवा की हे तुम्ही समजा हिंदू धर्माचे आहेत, ओके, आणि तुम्हाला काय करायचं आहे की हे म्हणायचं आहे म्हणजे हनुमान चालीसा म्हणायची आहे. मग तुम्ही काय केलं, या ठिकाणी क्रांती चौकात गेले, थांबा रे थांबा, सगळ्यांनी थांबा, की मला या ठिकाणी काय म्हणायचं आहे किंवा की ती हनुमान चालीसा म्हणायचं आहे, ओके. मग याचा अर्थ काय आहे, तुम्ही या ठिकाणी हायली धार्मिक आहात,
बरोबर. मग इथं तुम्ही हनुमान चालीसा म्हणायचं ना तर कोपऱ्यात बस ना. ओके, म्हणजे याचा अर्थ काय आहे की या ठिकाणी की तुम्ही धार्मिक न होता, ओके, म्हणजे हनुमान चालीसा असं कुठेतरी बसवायचं, लोकांना दाखवायचं आहे की नाही नाही बघा मी या ठिकाणी धार्मिक आहे. बरोबर, म्हणजे या ठिकाणी किंवा की हिंदू आहे तो कोणता शर्ट घातला पाहिजे, हा, ओके, तर मग कसं आहे दिसलं पाहिजे ना की ह्याच्यामध्ये मी धार्मिक आहे. पण व्हाईट शर्ट घालून पण धार्मिक होता येतं ना. ओके, मग तुम्ही धार्मिक न होता, समजलं, ठीक आहे, रिलिजियस न होता ही आध्यात्मिक होऊ शकता. ओके, म्हणजे यू कॅन स्पिरिच्युअल विदाउट. आता स्पिरिच्युअल किंवा आध्यात्मिक, आध्यात्मिक म्हणजे काय, स्पिरिच्युअल म्हणजे काय. ओके, स्पिरिच्युअल म्हणजे काय आहे की त्या धर्माचं नॉलेज आणि त्या धर्माला तुम्ही या ठिकाणी फॉलो करणं. ओके, म्हणजे याचा अर्थ काय आहे की तुम्ही धार्मिक न होता, धार्मिक म्हणजे काय आहे की तो गंडा बांधला, ओके, की नाही नाही की बरेच तुम्ही बघता ना राजकारणी लोक काय म्हणतात या ठिकाणी असे गंडे बांधतात की नाही नाही की या ठिकाणी मी ह्याचा आहे, बरोबर, तर या ठिकाणी मी त्याचा आहे हे दाखवण्यासाठी. बरोबर, हा, म्हणजे काहीतरी या ठिकाणी खराब बाबानं काहीतरी दिलेलं असेल, बरोबर, तर मग काहीतरी या ठिकाणी हे, मग हे जे आहेत हे धार्मिक, म्हणजे त्या खरात बाबाकडे जाणारे लोक कोणते होते बरं, हे होते का हे होते, रिलिजियस होते, स्पिरिच्युअल नव्हते. ओके, दे आर नॉट स्पिरिच्युअल, दे आर हायली रिलिजियस. ओके, म्हणजे याचा अर्थ काय आहे की नाही नाही या ह्याच्यामध्ये किंवा की हे म्हणजे काही बाबा लोक काय म्हणतात माहिती आहे का, किंवा की पोरग जर अभ्यास करत नसेल, ऐकलं असून पोरग जर अभ्यास करत नसेल तर काय करायचं, या ठिकाणी महादेवाच्या ह्याच्यावर काय टाकायचं, ते बेलपत्र ठेवायचं आणि त्याला पाणी पाजायचं, पोरगा अभ्यासही अभ्यास करायला लागेल काही न टेन्शन घेता. ओके, मग असे जे आहेत हे काय झालं, रिलिजियस झालं ना. ओके, मग तुम्ही या ठिकाणी रिलिजियस न होता ही स्पिरिच्युअल होऊ शकता, आध्यात्मिक होऊ शकता. आध्यात्मिक म्हणजे काय, तुम्ही त्या धर्माचं ज्ञान घेऊ शकता, नॉलेज घेऊ शकता. तुम्ही या ठिकाणी हिंदू आहात तर मुस्लिम समाजाचं नॉलेज घेऊ शकता, मुस्लिम धर्माचं नॉलेज घेऊ शकता, त्याचबरोबर तुम्ही ख्रिश्चन धर्माचं नॉलेज घेऊ शकता. तर या ह्याच्यामध्ये आध्यात्मिक असणं म्हणजे स्पिरिच्युअलिटी. स्पिरिच्युअलिटी काय शिकवते आपल्याला की या ठिकाणी हाऊ टू बिहेव, ओके, हाऊ टू वे गुड लाईफ. ओके, म्हणजे तुम्हाला चांगलं जीवन कसं जगायचं आहे, कसं चांगलं बोलायचं आहे, हे कोण शिकवतं आपल्याला, या ठिकाणी हे आध्यात्मिक आहे. बरोबर, म्हणजे या ह्याच्यामुळे काय आहे किंवा की रिलिजियस ह्याच्यापेक्षा ही काय आहे, आध्यात्मिकता ही महत्वाची आहे, स्पिरिच्युअलिटी महत्वाची आहे. स्पिरिच्युअलिटी डिपेंड ऑन युअर स्टडी. ओके, तुम्ही कसं वागता. ओके, म्हणजे लोकांना फक्त दिखावीगिरी करत असेल की तुम्ही लोकांना सांगत असाल, म्हणजे तुम्हाला इंटेन्शन आहे की लोकांना समजलं पाहिजे मी या ठिकाणी हिंदू आहे, ओके, मी कोण आहे या ठिकाणी किंवा की मुस्लिम आहे किंवा या ठिकाणी मी ख्रिश्चन आहे, हे दाखवण्यासाठी जर तळमळ असेल तर तो व्यक्ती कोणता आहे, रिलिजियस आहे. आणि जो व्यक्ती त्याच्या वागण्यामधून, ओके, नाही की या ठिकाणी कुठल्याही धर्माचा असेल तर जाती धर्माचा असेल त्याला मदत करणे. ओके, ते एक आहे बघा, ओके, सोशल वर्कर आहे ते मुंबईचे किंवा अन्सारी म्हणून, हुसेन अन्सारी. ओके, तुम्ही ऐकला असेल सोशल मीडियावर. तर तो व्यक्ती आहे ना तो मुस्लिम धर्माचा आहे पण कुठल्याही धर्माच्या व्यक्तीला तो काय करतो, या ठिकाणी मदत करतो. मग त्याची जी आहे ही खरी काय आहे की ही खरी आध्यात्मिकता आहे, स्पिरिच्युअलिटी आहे. ओके, मग यू कॅन बी स्पिरिच्युअल विदाउट बिईंग अ रिलिजियस. ठीक आहे, म्हणजे तुम्ही एखाद्या धर्माचे चांगले तत्व स्वीकारले किंवा चांगले तत्व अंगीकारले म्हणजे ती आध्यात्मिकता झाली. आणि एखाद्या धर्माचा तुम्ही फक्त काय आहे तत्व न स्वीकारता की नाही नाही या ठिकाणी मी कट्टर हिंदू आहे, ओके, हम सब हिंदू आहे, मग या ठिकाणी की बाबा सुद्धा म्हणतात तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा. हे कोणी म्हटलं होतं, लहानपणापासून काय ऐकलं आपण, तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा, हे कोणी म्हटलं होतं, हा, मोदीजींनी. मग कोणी म्हटलं होतं, हे या ठिकाणी जे युपीचे युपीचे जे पीएम आहेत, ओके, म्हणजे अशा लोकांनी देश चालला जातो की या ठिकाणी त्यांना इतिहास भूगोल काही माहित नसतं. ओके, आणि ह्याच्यामध्ये की त्यामुळे काय आहे की म्हणजे शिक्षण हे किती महत्वाचं आहे. तर युपीचे जे पीएम आहेत, ओके, सीएम आहे, सॉरी, युपीचे जे सीएम आहेत तर त्यांनी काय सांगितलं, तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा. ओके, हे कोणी म्हटलं, ते या ठिकाणी ह्यांनी सांगितलं. हे कोणी म्हटलं, तर हे सांगितलं या ठिकाणी ह्यांनी म्हटलं, हे म्हटलं स्वामी विवेकानंदांनी. बघा, आणि हे कोणी म्हटलं होतं, हे म्हटलं होतं सुभाषचंद्र बोस. ओके, सुभाषचंद्र बोस जेव्हा या ठिकाणी जपानमध्ये होते तेव्हा या ठिकाणी त्यांनी ह्याच्यामधून रेडिओ टेलिकास्ट केला होता आणि त्यामधून त्यांनी सांगितलं होतं की या ठिकाणी की तुम्ही भारतीय व्यक्ती तयार राहा, तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा. खून दो म्हणजे काय आहे, खून करायचं का,
ओके, का रक्तदान आहे का? नाही. तुम मुझे खून दो याचा अर्थ काय आहे? तुम्ही आम्हाला मदत करा. ओके, तुम्ही या मुवमेंटमध्ये पार्टिसिपेट व्हा आणि तुम्हाला स्वातंत्र्य मिळवून देण्याचं काम काय आहे? माझं आहे. ओके, असं सुभाषचंद्र बोस म्हणले होते. ह्यांनी सांगितलं. स्वामी विवेकानंद म्हणले होते. बघा, म्हणजे ह्या महाराजाचं डोकं जागेवर आहे का? ओके, म्हणजे याचा अर्थ काय आहे? स्वामी विवेकानंद कुठं? ओके, आणि त्यांना या ठिकाणी ते त्या ह्याच्यात नव्हते, ते आध्यात्मिक होते. म्हणजे स्वामी विवेकानंद हे आध्यात्मिक होते. ओके, तर सर्व धर्माचं नॉलेज या ठिकाणी त्यांना होतं. बरोबर. मग या ठिकाणी काय आहे की तुम्ही धार्मिक न होताही काय होऊ शकता? या ठिकाणी आध्यात्मिक होऊ शकता. बरोबर. एवढा हा जो भारी सब्जेक्ट आहे हा खूप चांगल्या पद्धतीने लिहिता येतो. परंतु काय आहे, आपल्याला समजणं पण महत्वाचं आहे. ठीक आहे, हे झालं या ठिकाणी 3 नंबर. आता पुढे पुढे काय आहे? 4 नंबर. आता 4 नंबरचा जो एसे आहे ते आपण इथं बघू. चार नंबर काय आहे? आजचा युवक काय आहे? 4 नंबर की आजचा युवक आहे ना. ठीक आहे. तर आजचा युवक संधी आणि चिंतेच्या वळणावर उभा आहे. यूथ टुडे स्टँड्स ॲट द क्रॉस रोड ऑफ ऑपॉर्च्युनिटी अँड एन्झायटी. आजचा युवक संधी आणि चिंतेच्या वळणावर उभा आहे. बरोबर. तर याचा अर्थ काय आहे की या ठिकाणी आजची जी पिढी आहे, ओके, तर ही काय शोधत आहे या ठिकाणी, की त्यांना काय पाहिजे? त्यांना या ठिकाणी अपॉर्च्युनिटी, संधी पाहिजे. बरोबर. पण संधी आणि त्याचबरोबर काय आहे, त्यांना या ठिकाणी चिंता पण आहे ना. म्हणजे जसं की एखादा सॉफ्टवेअर इंडस्ट्रीमध्ये काम करणारा एखादा इंजिनियर असेल. बरोबर. तर तो काय करतो, या ठिकाणी कॉलेज झाल्यानंतर लागलीच त्याला काय होते? संधी उपलब्ध होते. बरोबर. पण या संधीमध्ये सुद्धा काय आहे? त्याची एन्झायटी असते. काय एन्झायटी असते? ही ती नोकरी टिकेल का नाही. बरोबर. या ठिकाणी सॉफ्टवेअर इंजिनियर जो आहे त्याला नोकरी मिळालेली आहे, पण ती नोकरी, ते पॅकेज या ठिकाणी किती दिवस राहील हे पण सांगता येत नाही. बरोबर. म्हणजे याचा अर्थ काय आहे की आजच्या युवकाला संधी आणि चिंता जे आहे या ठिकाणी, म्हणजे संधी पण पाहिजे, त्याचबरोबर काय आहे या ठिकाणी, ओके, त्याची एन्झायटी आहे, म्हणजे चिंता आहे. ओके, तर या ह्याच्यामध्ये काय आहे, तर ह्या दोन्हीच्या बॉर्डरवर तो उभा आहे. ओके, म्हणजे ऑपॉर्च्युनिटी पण पाहिजे आणि त्याचबरोबर काय आहे, त्यासोबत आलेल्या चिंता. ओके, म्हणजे की आजचा जो युवक आहे तो या ठिकाणी संधी शोधत आहे. ओके, पण संधी शोधत असताना त्या संधीचं पुढे सोनं होईल का कोळसा होईल याची पण त्याला चिंता असते. ओके, तर मग त्या संदर्भाचा हा एसे आहे. आता ह्या सगळ्या 4 मध्ये तुम्हाला जर लिहायचं म्हटलं तर तुम्ही कोणता लिहिताल बरं? तुम्हाला जर या ठिकाणी तुम्ही जर राज्यसेवेचा पेपर द्यायला बसले असते तर तुम्ही कोणता लिहिला असता बरं? सोपा तोच लिहिला असता. ओके, सोपा म्हणजे काय आहे? 1 नंबरचा. ओके, आता मॅक्सिमम मुलांनी काय केलेलं असेल? 1 नंबरचा लिहिला असेल. बरोबर. तर ह्याच्यामध्ये महिलांच्या बाबतीमध्ये आहे. तर या ह्याच्यामध्ये तुम्हाला जो वाटतो तो एसे लिहिणं गरजेचं आहे. ठीक आहे. हे आता सेकंड, पहिले तर 4 पैकी 1 लिहायचं आहे. ओके, किती शब्दात लिहायचं आहे? 1000 ते 1200 वर्ड्स मध्ये लिहायचं आहे. ठीक आहे. आता दुसरा जो भाग आहे तो आपण बघू. विभाग बी. ओके, सेक्शन बी आहे. आता सेक्शन बी काय सांगतो? सेक्शन बी सांगतो या ठिकाणी की तंत्रज्ञान हा उपयुक्त सेवक आहे, पण पण धोकादायक स्वामी आहे. टेक्नॉलॉजी इज अ यूजफुल सर्वंट, ओके, बट डेंजरस मास्टर. सगळा सिंपल आहे. काय अर्थ होतो याचा? काय करतो आपण? हो हो, पण ठीक आहे ना. किंवा एक गोष्ट झाली, किंवा की आपण चॅट जीपीटी केले, ठीक आहे, आणि चॅट जीपीटीच्या आधारे आपल्याला इन्फॉर्मेशन मिळाली. बरोबर. इथं झालं सर्वंट, बरोबर आहे इथपर्यंत. ठीक आहे. किंवा की आपण चॅट जीपीटीला विचारलं या ठिकाणी शिंदे सरांचा क्लास कुठं आहे. ओके, त्याने सांगितलं की इथं इथं आहे. बरोबर.
पण पण या ठिकाणी धोकादायक स्वामी पण आहे. म्हणजे काय? ओके. तर बरोबर आहे की या ह्याच्यामध्ये की टेक्नॉलॉजीचा वापर या ठिकाणी की टेक्नॉलॉजी इज अ युजफुल सर्वंट. ओके. या ठिकाणी काय आहे, कारण तुम्ही जे आता सर्वंट म्हणजे काय आहे, सेवक. सर्वंट म्हणजे काय आहे की तुम्ही जे सांगता तो काम करणारा. बरोबर. म्हणजे की या ह्याच्यामध्ये सर्वंट म्हणजे काय आहे, किंवा की तुम्ही त्याला कामावर ठेवलेलं आहे. तुम्ही त्याला जसं सांगाल, जसं चॅट जीपीटी आहे किंवा गुगल आहे, तुम्ही त्याला जसं सांगाल तसं तो काम करणार आहे. पण या ह्याच्यामध्ये या ठिकाणी पण काय आहे, या ठिकाणी तो धोकादायक सुद्धा आहे. का धोकादायक आहे? कारण या ठिकाणी तुम्ही जेव्हा चॅट जीपीटीला सांगता तेव्हा या ठिकाणी ते तुम्हाला माहिती देतं. पण ती माहिती तुम्ही या ठिकाणी तुमचा ब्रेन वापरून सुद्धा तयार करू शकत होते. म्हणजे याचा अर्थ काय आहे की ह्याच्यामध्ये की आपल्या ब्रेनचा वापरच आपण काय केलेला आहे, कमी केलेला आहे. ओके. म्हणजे असं म्हटलं जातं की आईन्स्टाईननं काहीतरी या ठिकाणी 0.0 समथिंगचा वापर केला होता आईन्स्टाईननं. ओके. मग तो आईन्स्टाईन या ठिकाणी महान झाला. ते ज्या यानं हजारो जे हे लावले, बरोबर, शोध लावले, त्या आईन्स्टाईननं 0.00 समथिंग या ठिकाणी ब्रेनचा वापर केला होता. आपण ओके, आपला या ठिकाणी शेवटपर्यंत 0 असणार आहे. ओके. म्हणजे याचा अर्थ काय आहे की जर आता विचार करा की आपण ओके ॲज अ ह्युमन बिईंग आपल्याला ब्रेन आहे, सगळ्याला ब्रेन आहे. सगळ्यांचा मेंदूचा जो काही वजन आहे, सर्वसाधारण सगळ्याचं मेंदूचं वजन सेमच असतं. ओके. 1100-1200च्या दरम्यान असतं. महिलांच्या मेंदूचं थोडं जास्त असतं. बरोबर. तर आता या ह्याच्यामध्ये की सगळ्यांचं मेंदू सेम आहे. पण या ह्याच्यामध्ये आज आपण पाहतोय की चॅट जीपीटी ओके बनवणाऱ्याने ओके चॅट जीपीटी बनवणाऱ्याने खरा मेंदूचा वापर केला. ओके. आणि आपण काय करतो, या ठिकाणी आपल्याला एखादी माहिती पाहिजे असेल की लगेच टाकतो. ओके. आपण लागलीच टाकतो, ती माहिती वाचत पण नाही. ओके. कॉपी कस्ट करतो, फॉरवर्ड करतो. ओके. आणि मधातच लिहिलेलं असतं की या ठिकाणी मी चॅट जीपीटी बोलतोय. ओके. मग त्यांना समजतो की अरे या ठिकाणी हा तर चॅट जीपीटी वाला प्लेयर आहे. ओके. म्हणजे याचा अर्थ काय आहे, इट्स अ डेंजर. म्हणजे ते माहिती देतं, पण ती माहिती जी आहे या ठिकाणी काय आहे, डेंजरस असू शकते, ज्यामुळं तुमची क्रिएटिव्हिटी मरून जाते. स्किल युअर सेल्फ. म्हणजे तुम्ही या ठिकाणी तुमची क्रिएटिव्हिटी तुम्ही मारताय. की तुम्हाला या ठिकाणी समजा निबंध दिला, हाच निबंध जर तुम्ही चॅट जीपीटीवर टाकला तर तो बरोबर तुम्हाला 1000, तुम्ही सांगितलं की मला 1000 शब्दात दे, ती 1000 म्हणजे हजारच देणार, मोजून काम करता ते. ओके. तर आता ते 1000 वर्ड तुम्ही वाचले आणि लिहिले, तर तुमची क्रिएटिव्हिटी काय आहे? काहीच नाही ना. म्हणजे याचा अर्थ काय आहे, तुम्ही हे 1000 वर्ड स्वतःचा विचार करून जर लिहिले असते, इट्स अ मोर काय म्हणता येईल त्याला या ठिकाणी, त्याला मोर बेनिफिशियल राहिलं असतं. पण जर आपण टेक्नॉलॉजीचा वापर करतोय, नो डाऊट ओके इट्स अ हेल्पफुल. कारण या ठिकाणी टेक्नॉलॉजी काय आहे, मानवानं बनवलेली आहे. मानवाच्या किंवा की जे काही काम आहे, वर्क आहे, ते कमी ह्याच्यामध्ये पोटेन्शियल वर्क व्हावं ह्याच्यासाठी आपल्याला टेक्नॉलॉजी बनवलेली आहे. ओके. टेक्नॉलॉजी डेफिनेटली काय आहे, बेनिफिट आहे आपल्यासाठी. ओके. पण या ह्याच्यामध्ये काय आहे, तर ती डेंजरस सुद्धा आहे. ओके. कारण काय आहे, या ह्याच्यामध्ये हे तुम्ही तो मूवी बघितलेला आहे बघा. ओके. आता आपल्याला हे असे कनेक्शन लावता आले पाहिजे. मूवी कोणता, या ठिकाणी तो चिट्टीवाला का चेट्टीवाला मूवी कोणता, रोबोट. बरोबर. आता रोबोट, ठीक आहे, रोबोटचं एक्झाम्पल की टेक्नॉलॉजी इज युजफुल सर्वंट. ओके. त्यानं काय केला, रोबोट तयार केला, चिट्टी नाव तयार केलं. पण नंतर त्या पिक्चरच्या ह्याच्यामध्ये पुढचा सीन काय झाला, हा हा तो विलन बनला का नाही. ओके. त्याला पण या ठिकाणी फिलिंग जागत झाल्या. ओके. जी ऐश्वर्या राय आहे तिच्याबद्दल. ओके. म्हणजे याचा अर्थ काय आहे, मग त्यानं पण त्याचे क्लोन तयार केले. बरोबर की चला की या ठिकाणी आपण की युद्ध करू. मग ह्याचं जे आहे किंवा तो टर्मिनेटर आहे, विविध प्रकारचे मूवीज आहेत. बरोबर. तर ते काय दाखवतात या ह्याच्यामध्ये की तुम्ही रोबोट तयार केला. ओके. तो या ठिकाणी ठीक आहे, तो जसं तुम्ही तयार केलेला आहे तसं होईल. पण या ठिकाणी त्याच्यामध्ये त्यानं जर स्वतःची क्रिएटिव्हिटी किंवा स्वतःचं या ठिकाणी आर्टिफिशियल इंटेलिजन्स ज्याला आपण म्हणतो, ते जर त्यानं स्वतः डेव्हलप करायला सुरुवात केली तर ते आपल्यासाठी धोकादायक होऊ शकतं. म्हणजे या ठिकाणी नंतर काय होऊ शकतं की सगळ्या जगावर राज्य करणारे कोण असतील, रोबोटच असतील. त्या रोबोटमध्ये आपण बघितलं ना, या ठिकाणी तो रोबोट काय करतो की सगळ्यांना या ते सगळ्याचे मोबाईल काढून घेतो. ओके. मग आता जगावर सुद्धा राज्य काय आहे, हे सगळे रोबोट करू शकतात. आज आपण पाहतोय की ओके अमेरिका इराण युद्ध सुरू आहे. बरोबर. आणि या युद्धामध्ये हे युद्ध कशा पद्धतीने सुरू आहे बरं,
हं? या युद्धामध्ये काय वापरलं जात आहे? या युद्धामध्ये वेपन्स म्हणजे टेक्नॉलॉजी वापरलं जात आहे, बरोबर. आणि समजा या ठिकाणी इराणनं काय केलं किंवा की काडी लावली आणि या ठिकाणी किंवा की जे हे आहे त्याची मिसाईल आहे, ओके, त्या मिसाईलला सांगितलं की या ठिकाणी तुला काय करायचं आहे की इथं जाऊन त्या इस्रायलच्या ह्याच्यावर अटॅक करायचा आहे, बरोबर. तर बरोबर अटॅक करेल. ओके. तर आता ह्याच्यामध्ये की अमेरिकेने सुद्धा तेच केलं. ओके, अमेरिकेने या ठिकाणी काडी लावली आणि सांगितलं किंवा की तू काय कर, इराणच्या स्कूलवर जाऊन या ठिकाणी ब्लास्ट हो, स्कूलवर जाऊन ब्लास्ट हो. म्हणजे याचा अर्थ काय आहे, तर या ठिकाणी तर हे काय आहे, युजफुल सर्वंट आहे पण डेंजरस काय आहे या ठिकाणी, पण धोकादायक स्वामी आहे. ओके, तर या ह्याच्यामध्ये तंत्रज्ञान हा उपयुक्त सेवक आहे पण धोकादायक स्वामी म्हणजे कोण आहे? स्वामी म्हणजे मास्टर, स्वामी म्हणजे कोण? काडी लावणारा. तुम्ही जसं वापर करताय. ओके, आता या ह्याच्यामध्ये टेक्नॉलॉजी आहे. अमेरिकेने या ठिकाणी मिसाईल सोडली, बरोबर, काडी लावली. काडी कोण लावली? या ट्रम्पनं लावली, बरोबर. मास्टर कोण झाला? ट्रम्प. म्हणजे या ठिकाणी धोकादायक स्वामी, स्वामी म्हणजे कोण? ह्याला चालवणारा. ओके, आणि टेक्नॉलॉजी ही काय युजफुल सर्वंट आहे, सर्वंट म्हणजे सेवक आहे, बरोबर. आणि चालवणारा कोण आहे? या ठिकाणी मास्टर आहे. मग त्या मास्टरनं काडी लावली, ओके, आणि मास्टरनं काय केलं? डिटेक्ट केलं की काय आहे की या ठिकाणी इराणच्या स्कूलवर हमला करायचा आहे, बरोबर. आता त्या टेक्नॉलॉजीला माहित आहे का काही की नाही नाही, अरे तिथं लहान मुलं या ठिकाणी अभ्यास करत असतील, लहान मुलं खेळत असतील, ओके, त्यांना का मारावं असं या ठिकाणी त्या टेक्नॉलॉजीला वाटते का? नाही. कारण काय आहे, टेक्नॉलॉजी काय करतं, या ह्याच्या मिसाईलचं काम करतं. मिसाईलला वाटतं का अरे रे लहान मुलं खेळायला, चला आपण या ठिकाणी काय करू, असं फिरू आणि या ठिकाणी ट्रम्पच्या घरामध्ये घुसू. ओके, असं होतंय का? नाही ना. मग याचा अर्थ काय आहे, या ठिकाणी टेक्नॉलॉजी जी आहे हे एक युजफुल सर्वंट आहे, तुम्ही जसं वापरता, पण त्याचा या ठिकाणी धोकादायक वापर सुद्धा होतो. इट सेल्फ टेक्नॉलॉजी सुद्धा या ठिकाणी तुमच्यासाठी धोकादायक बनवू शकते, बरोबर, डेंजरस बनवू शकते. मग त्यामुळं या ठिकाणी टेक्नॉलॉजी जसं तुम्ही वापरताल तशा पद्धतीने ती रन होते. तर त्यामुळं जो वापरकर्ता आहे, जो या ठिकाणी मास्टर आहे, मास्टर शुड बी काय असला पाहिजे या ठिकाणी, तो की चांगला असला पाहिजे किंवा त्यानं त्याचा वापर चांगला केला पाहिजे, बरोबर. आता यामध्ये सध्या ChatGPTचा वापर जो आहे या ठिकाणी की एखाद्याला करायचा असेल वापर, तर काय करता येतो? समजा ChatGPTचा वापर या ठिकाणी एखाद्या व्यक्तीला करायचा आहे, तर बरेच व्यक्ती काय करतात या ठिकाणी ह्याचा चुकीचा, त्याला डीप फेक म्हणतात बघा. डीप फेक ऐकला असेल ना, डीप फेक म्हणजे किंवा की एखाद्याचा फोटो घ्यायचा आणि त्या फोटोवर काय आहे दुसऱ्याचं हे लावायचा. ओके, मग आता हे काय झालं या ठिकाणी की हे जे आहे हे कोण आहे? स्वामी. ओके, या ठिकाणी स्वामी जो आहे, स्वामी म्हणजे या ठिकाणी मास्टर, ओके, त्यानं तयार केलेला आहे. आता तयार करण्यामध्ये चुकीचं आहे ना की ती व्यक्ती अलग आहे, बरोबर, आणि त्या व्यक्तीचा व्हिडिओ अलग आहे. तुम्ही या ठिकाणी त्याला काहीतरी या ठिकाणी किंवा की दुसऱ्याच्या ह्याच्यासोबत जोडताय, तर बऱ्याच वेळेस काय होतं, टेक्नॉलॉजीचा वापर या ह्याच्यामध्ये जसं मी तुम्हाला शिकवतोय की या ठिकाणी की काय हे हा टॉपिक आहे, पण मग माझे जे वर्ड आहे ते काय करायचे की माझे जे आवाज आहे तो म्यूट करायचा आणि दुसरं सांगायचं भारत माता की जय, पाकिस्तान जिंदाबाद. ओके, मग आपला या ठिकाणी क्लासवर सगळेजण मोर्चा घेऊन येणार. ओके, पाकिस्तान जिंदाबाद म्हणले सर. ओके, तर मग या ह्याच्यामध्ये हे जे आहे मिसयूज आहे. ओके, आपण म्हटलं भारत माता की जो, परंतु एखाद्यानं काय केलं की असं ऍड केलं. ओके, तर मग या ह्याच्यामध्ये काय आहे की टेक्नॉलॉजी वापरणारा जो काही मास्टर आहे, ओके, तर मास्टर व्यवस्थित असला पाहिजे, तरच काय आहे या ठिकाणी किंवा की टेक्नॉलॉजी चांगल्या पद्धतीने वापरता येते. आज आपण पाहतोय की ही जी टेक्नॉलॉजी आहे, जसं न्यूक्लिअर आहे, न्यूक्लिअर बॉम्ब आहे, तर न्यूक्लिअर ही जी टेक्नॉलॉजी आहे ही या ठिकाणी इराणकडे पण आहे, पाकिस्तानकडे पण आहे, भारताकडे आहे, बरोबर, तर रशियाकडे पण आहे, अमेरिकेकडे पण आहे. ओके, अनेक देशाकडे काय आहे, न्यूक्लिअर आहे. आता ह्या न्यूक्लिअरचा जर चांगला वापर केला तर काय होता येतं? न्यूक्लिअरचा चांगला वापर केला तर आपल्याला वीज निर्मिती तयार करता येते. न्यूक्लिअरचा चुकीचा वापर केला, ॲटोम बॉम्ब तयार करता येतो, दुसऱ्यावर टाकता येतो, बरोबर. त्यामुळे काय आहे, नॉर्थ कोरियाचा जो काही डिक्टॅटर आहे किम जॉंग उन, ओके, याला या ठिकाणी काय आहे अजूनही खेळामध्ये घेत नाहीत. ओके, खेळात घेत नाही म्हणजे काय, युद्धाच्या खेळामध्ये त्याला एंट्री देत नाही. विचारता तिकडे या ठिकाणी मोठमोठ्यानं ओरडत आहे की माझ्याकडे मिसाईल येऊ द्या. ओके, म्हणजे तो एवढा हे आहे की माझ्याकडे येऊ द्या. ओके, माझ्याकडे या ठिकाणी तुम्ही मिसाईल मारा एकदा, म्हणजे या ठिकाणी मग त्याला पण चान्स भेटेल. ओके, तर मग मुद्दा काय आहे, तर या ह्याच्यामध्ये टेक्नॉलॉजी ही जी आहे या ठिकाणी तुम्ही जसं फॉलो म्हणजे तुम्ही जसं देणार तसंच या ठिकाणी टेक्नॉलॉजी ती त्याचा वापर करते, आणि टेक्नॉलॉजी इटसेल्फ सुद्धा काय आहे डेंजरस होऊ शकते. हे डिपेंड आहे की या ठिकाणी की मास्टर कसा आहे. ठीक आहे, समजलं. त्यानंतर पुढे 6 नंबर. आता 6 नंबरचा जो आहे
तो काय आहे? पर्यावरण संरक्षण. ओके, पर्यावरण संरक्षण हे विकासातील अडथळा नसून विकासाचा पाया आहे. ओके, इन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन इज नॉट अन ऑब्स्टॅकल टू डेव्हलपमेंट. ओके, बट इट्स फाउंडेशन फॉर डेव्हलपमेंट. ओके, म्हणजे पर्यावरण संरक्षण हे विकासातील अडथळा नसून विकासाचा पाया आहे. ओके, असं का? कारण या ह्याच्यामध्ये की तुम्ही इन्व्हायरमेंट प्रोटेक्शन करणं गरजेचं आहे. की आपण म्हणतोय की या ठिकाणी देशाचा विकास कसा असला पाहिजे? की कसा असला पाहिजे? सस्टेनेबल डेव्हलपमेंट. ओके, मराठीत काय म्हणतात त्याला? या ठिकाणी कसा असला पाहिजे? शाश्वत विकास. ओके, शाश्वत विकास असला पाहिजे. कसा विकास असला पाहिजे? या ठिकाणी शाश्वत विकास, सस्टेनेबल डेव्हलपमेंट असलं पाहिजे. मग सस्टेनेबल डेव्हलपमेंट म्हणजे काय आहे? ते या ठिकाणी सस्टेनेबल डेव्हलपमेंट म्हणजे की फ्युचरच्या पिढीचा विचार करून तुम्ही काय करणं गरजेचं आहे? या ठिकाणी की सध्याची डेव्हलपमेंट करणं गरजेचं आहे. म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे? किंवा की एखादा रोड तयार करायचा आहे, बरोबर? मग तुम्ही एखाद्या जंगलातून रोड जात असेल तर रोड बनवा, पण त्याच प्रमाणात काय आहे की तुम्ही जंगल झाडं जे आहे त्या दुसरीकडे लावणं गरजेचं आहे. मग त्यामुळं पर्यावरण हे संरक्षण जे आहे हे काही विकासाची अर्थ नसून विकासाचा पायाच आहे. ओके, कारण तुम्हाला विकास करायचा आहे. विकास करायचं म्हणजे फक्त कन्स्ट्रक्शन करायचं आहे किंवा या ठिकाणी सिमेंट कॉन्क्रीट जंगल बनवायचं असं बिलकुल नाही. ओके, विकास करायचा आहे पण तो सस्टेनेबल डेव्हलपमेंट असलं पाहिजे. पर्यावरणाचं संरक्षण सुद्धा गरजेचं आहे, कारण आपण कोरोना काळात पाहिलेलं आहे की प्रत्येक व्यक्तीला गरज कशाची होती? ज्या व्यक्तीला की तो कोरोना व्हायरस अफेक्ट झाला होता त्या व्यक्तीला कशाची गरज असायची? तर ऑक्सिजनची गरज असायची. ओके, आणि तेव्हा ऑक्सिजन भेटत होता का? नाही, बरोबर? तर या ठिकाणी 2 मिनिटं त्याला. ओके, म्हणजे असं या ठिकाणी ऑक्सिजन शेअरिंग करावं लागत होता, एवढी भयानक परिस्थिती होती. मग ऑक्सिजन जे आहे तो आपण आर्टिफिशियल तयार करू शकतो, पण एवढ्या प्रमाणात तयार करू शकतो का? नाही. मग ऑक्सिजन जो आहे हा नॅचरल राईट आहे आपल्याला. ओके, जे या ठिकाणी कोण तयार करतं? त्या ह्याच्यामध्ये की कोण तयार करतात? तर झाडे तयार करतात. ओके, ऑक्सिजन हे झाडे तयार करतात. मग या ह्याच्यामध्ये की आपण लक्षात ठेवायचं की पर्यावरण संरक्षण, बरोबर? म्हणजे या ठिकाणी आपले झाडे असले पाहिजे. झाडं असेल तर आपल्याला ऑक्सिजन मिळणार आहे. पर्यावरण या ठिकाणी चांगलं असेल तर या ठिकाणी तो खऱ्या अर्थानं विकास होणार आहे. ठीक आहे, तर हा एक मुद्दा आहे. त्यानंतर 7वा जो टॉपिक आहे तो आपण बघू. तो म्हणजे काय आहे? की 7वा. ओके, 7वा जो टॉपिक आहे बस 7वा टॉपिक काय आहे की आपल्याला 7वा टॉपिक आपला आहे की करुणेशिवाय ज्ञान हे शस्त्र बनते. ओके, म्हणजे याचा अर्थ काय आहे? नॉलेज विदाउट कंपॅशन बिकम अ वेपन. ओके, करुणेशिवाय ज्ञान हे शस्त्र बनते. आता हा सुद्धा कसा आहे? हा फिलॉसॉफिकल, बरोबर? म्हणजे वरचा एक फिलॉसॉफिकल आहे, खालचा एक फिलॉसॉफिकल आहे, बरोबर? तर या ह्याच्यामध्ये हे लिहिण्यासाठी काय आहे की आपल्याला तेवढी आपली कमांड असली पाहिजे, आपल्याला तेवढं नॉलेज असलं पाहिजे. काय आहे की करुणेशिवाय ज्ञान हे शस्त्र बनते. आता याच्यामध्ये ही काही कन्सेप्ट आहे. ओके, त्यामध्ये की कंपॅशन. ओके, करुणा. करुणा म्हणजे काय? शब्द ऐकतो ना आपण, करुणा, कंपॅशन. करुणा म्हणतो ना, आपल्याला ते गाणं पण आहे की दया बुद्धी दे. करुणा, करीना नाही, करुणा. हा, आपण म्हणतो ना की या ठिकाणी प्राणी मात्रावर दया करुणा दाखवायला पाहिजे, बरोबर? म्हणजे काय? करुणा. ओके, करुणेशिवाय ज्ञान हे शस्त्र बनते. ओके, कंपॅशन. ओके, नॉलेज विदाउट, ओके, नॉलेज विदाउट कंपॅशन बिकेम अ वेपन. करुणेशिवाय ज्ञान हे शस्त्र बनते, वेपन बनते. ओके, म्हणजे याचा अर्थ काय आहे या ठिकाणी की तुमच्या ह्याच्यामध्ये करुणा. करुणा म्हणजे काय आहे? एक प्रकारे किंवा की जसं आपण प्राणी मात्रावर काय म्हणतो किंवा की दया केली पाहिजे,
गरिबांना या ठिकाणी अन्नधान्य दिलं पाहिजे, बरोबर, भांडणं करू नये, दोन समाजामध्ये तेढ निर्माण करू नये. ओके, तर मग ही करुणा म्हणजे काय, कंपॅशन किंवा प्रेम. ओके, किंवा की हे जे आहे हे या ठिकाणी करुणामध्ये येतं. करुणेशिवाय ज्ञान हे काय आहे, एक प्रकारचं वेपन आहे. आता यामध्ये की तुमच्याकडे नॉलेज आहे, बरोबर, जसं एक्झाम्पलमध्ये या ठिकाणी की तुमच्याकडे नॉलेज आहे, ठीक आहे, पण या ह्याच्यामध्ये तुमच्याकडे नॉलेज आहे, ज्ञान आहे, बरोबर. तर तुमच्याकडे ज्ञान आहे, पण त्या ज्ञानामध्ये ओके काय लिहिलेलं असेल, किंवा की तुमच्याकडे काय आहे की जसं एक्झाम्पलमध्ये की त्याने डायनामाइटचा शोध लावला. ओके, की अल्फ्रेड नोबेल. ओके, अल्फ्रेड नोबेल यांनी काय केलं, डायनामाइटचा शोध लावला, बरोबर. आणि तो शोध लावल्यानंतर त्यांचा हेतू काय होता, की तो त्यांचा हेतू होता की ह्याचा जो काही समाज उपयोगी त्याचा वापर व्हावा. ओके, लोकांच्या कल्याणासाठी वापर व्हावा. ओके, हा त्यांचा उद्देश होता, बरोबर. पण त्या ह्याच्यामध्ये तसा उद्देश जो आहे तो या ठिकाणी त्यांनी समोर ठेवून, म्हणजे त्यांनी एक प्रकारे काय बनवले या ठिकाणी, म्हणजे बॉम्ब बनवले. ओके, डायनामाइट्स बनवले, बरोबर. पण त्याच्या मागचा जो हेतू होता तो काय होता, कंपॅशन होतं. ओके, किंवा ह्याचा काहीतरी या ठिकाणी समाजाला वापर होईल. ठीक आहे, तर हे झालं. मग करुणेशिवाय ज्ञान हे काय आहे या ठिकाणी शस्त्र, म्हणजे त्यांच्याकडे कंपॅशन होती, बरोबर. त्यामुळे काय आहे या ह्याच्यामध्ये ते जे ज्ञान आहे ते या ठिकाणी समाजाला उपयोगी होईल. नो डाऊट या ठिकाणी डायनामिक आहे, बरोबर, म्हणजे या ठिकाणी बॉम्ब आहे, पण तो या ठिकाणी काय आहे की लोकांना कामाला येऊ शकतो. एखादी मोठी काय आहे की डोंगर आहे, तर डोंगर जर या ठिकाणी हे करायचं असेल तर काय करता येतं, एका ह्याच्यामध्ये उडीता येतो, बरोबर. तर मग तो काय आहे या ठिकाणी त्यांचं कंपॅशन आहे, किंवा या ठिकाणी तो त्यांनी तसा विचार केला. पण या ह्याच्यामध्ये हे तुम्ही बघितलं असेल बघा, एखादा मूवी आहे, ओके, आणि ज्या मूवीमध्ये असं विशेषतः साऊथ मधले मूवी असतात बघा, ज्या मूवीमध्ये की जो विलन आहे, बरोबर, एखादा सायंटिस्ट विलन आहे. ओके, जसं तो ऋतिक रोशनचा मूवी बघा, कोई मिल गया. कोई मिल गया बघितलं ना, जादूवाला. ओके, तर त्याचे वडील कोण असतात, सायंटिस्ट असतात, बरोबर. आणि त्यांचा जो त्या वडिलांचा मित्र असतो तो सुद्धा कोण असतो, तो पण या ठिकाणी सायंटिस्टच असतो, बरोबर. तर आता ह्याच्या वडिलाचं मिशन, बरोबर, तर हे अलग होतं, बरोबर, की ह्याच्यामध्ये त्यांच्या नॉलेजच्या आधारावर काय आहे, किंवा की वरच्या लोकांकडे काय चालू आहे, टिंग टिंग टिंग, बरोबर, तर या ठिकाणी कनेक्शन ते माहित होतं त्यांना. पण या ह्याच्यामध्ये की जर दुसरा विलन पाहिला, बरोबर, तर त्या विलनकडे पण नॉलेज होतं ना, विलनकडे पण नॉलेज होतं, बरोबर. पण त्या विलनचा उद्देश जो आहे तो या ठिकाणी काय होता या ह्याच्यामध्ये, किंवा की त्या विलनचा उद्देश काय आहे, किंवा की एक तर काय आहे, डिस्ट्रॉय करणं. आज किम जॉंग उनकडं काय आहे, नॉलेज आहे, बरोबर. पण जर त्याला या ठिकाणी कोणतरी डवचलं, ओके, तर त्या नॉलेजचं काय आहे या ठिकाणी, मग तर तो बरोबर बूम करून टाकेल सगळ्याला. ठीक आहे, मग त्यामुळे काय आहे की या ह्याच्यामध्ये की असं नॉलेज, किंवा की ज्याच्यामध्ये कंपॅशन आहे, किंवा की प्रेम आहे, दया आहे, पर्यावरणाचा ऱ्हास होऊ नये, लोकांना काहीतरी त्याचा फायदा व्हावा, प्राण्यांना काहीतरी फायदा व्हावा, या उद्देशानं जर तो या ठिकाणी त्याच्याकडचं नॉलेज असेल तर काय आहे या ठिकाणी, किंवा की ते समाज उपयोगी होतं. अदरवाईज या ठिकाणी नॉलेज विदाऊट कंपॅशन बिकेम अ वेपन. ओके, म्हणजे तुमच्याकडे नॉलेज आहे, बरोबर, पण त्या नॉलेजचं तुमच्या नॉलेजमध्ये कुठल्याही प्रकारे लोकांच्या प्रती किंवा प्रेम अशी काही भावना नाही, तर ते काय आहे, एक प्रकारचं वेपन बनू शकतं, बरोबर. म्हणजे तुम्ही काय विचार केलाय, समजा 4 लोक एकत्र आले आणि त्यांनी ठरवलं की आता काय करायचं आहे, या ह्याच्यामध्ये आपल्याला इथं एखादा ब्लास्ट करायचा आहे, किंवा काहीतरी या ठिकाणी विघातक कृत्य करायचं आहे, बरोबर. आणि त्यांना कशाचं नॉलेज आहे, ते बॉम्ब बनवण्याचं नॉलेज आहे, बरोबर. तर ते जे आहे हे काय आहे, ते डेंजर होऊ शकतं. पण या ह्याच्यामध्ये दुसऱ्या बाजूला आहे, किंवा की 4 लोक आले की त्यांनी ठरवलं की नाही, चला आपण काय करू, लहान लहान मुलं आहेत, मग त्यांच्यासाठी आपण काय करू, एखादं या ठिकाणी गेम ऑर्गनाईज करू, बरोबर, त्यांना या ठिकाणी काही गिफ्ट देऊ. ओके, त्यांची क्रिएटिव्ह जी थिंकिंग आहे ती क्रिएट करू आपण. हे जे आहे हे काय आहे, हे नॉलेज आहे. त्यामुळं नॉलेज सोबत या ठिकाणी करुणा किंवा कंपॅशन असणं गरजेचं आहे, नॉलेजमध्ये कंपॅशन असणं गरजेचं आहे, तरच काय आहे या ठिकाणी, किंवा की ते वेपन होणार नाही. ठीक आहे, आणि आपण शेवटचं बघू आणि त्यानंतर थांबू. ठीक आहे, आता यामध्ये शेवटचं जे आहे, शेवटचा एसे काय होता या ह्याच्यामध्ये, 8 नंबर, की बदलत्या हवामानाचा शेतीवर होणारा परिणाम. आता हा सिंपल आहे, बरोबर, स्ट्रेट फॉरवर्ड. म्हणजे एमपीएससीनं, राज्यसेवेनं आपल्याला यूपीएससीच्या बेसवर 2 जे सब्जेक्ट आहे, किंवा 2 जे आपण काय म्हणतो
ते टॉपिक आहे ते फिलॉसॉफिकल होते, ठीक आहे, आणि बाकीचे जनरल आहे. मग तसाच या ह्याच्यामध्ये की बदलत्या हवामानाचा, ओके, बदलत्या हवामानाचा शेतीवर होणारा परिणाम, ठीक आहे. तर हा एस्से जो आहे इट्स अ क्लायमेट चेंज अँड इट्स इफेक्ट ऑन ॲग्रिकल्चर, ठीक आहे. आता यामध्ये की हवामान बदलत आहे, मग हवामानाचा शेतीवर होणारा परिणाम. आज बघतोय या ठिकाणी की काय परिणाम असेल बरं शेतीवर होणारा जनरल, की हवामानाचा शेतीवर होणारा परिणाम. क्लायमेट चेंज, पहिली गोष्ट तर या ठिकाणी क्लायमेट चेंज म्हणजे काय आपल्याला माहित पाहिजे. हवामानामध्ये बदल, हवामानाबद्दल म्हणजे काय आहे की आपण ग्लोबल वॉर्मिंग म्हणतो त्याला, की मोठ्या प्रमाणात काय आहे की आपण विविध प्रकारे किंवा जो कार्बन डायऑक्साईड तो बाहेर सोडत आहोत, बरोबर. आपण AC वापरतो त्यामुळे कार्बन डायऑक्साईड बाहेर जातो, ओके. तर मग ग्रीन हाऊस गॅस क्रिएट होतात, हे जे आहे ग्लोबल वॉर्मिंग, आणि त्याचा परिणाम जो आहे तो डेफिनेटली शेतीवर होतो. कारण या ह्याच्यामध्ये शेती जी आहे किंवा शेतीवर परिणाम होतो म्हणजे काय, प्रोडक्टिव्हिटी कमी होते. त्याचबरोबर या ठिकाणी क्लायमेट चेंजमुळे काय होतं की सगळे लोक काय करत आहेत व शेतामधली जी काही झाडं आहेत सगळे झाडं तोडून सगळीकडे शेती करत आहेत. त्यामुळे सुद्धा काय आहे की या ठिकाणी पर्यावरणाचा समतोल जो आहे तो बिघडतो, ठीक आहे. तर हे झाले या ठिकाणी पेपर आणि या ठिकाणी हे एस्से, ठीक आहे. आता तुम्हाला काय करायचं आहे, किंवा जे ॲब्सेंट आहेत किंवा ज्यांच्या एक्झाम आहेत तर त्यांचं पण लाईव्ह सुरू आहे. त्यांनी पण या ठिकाणी हे जे पेपर्स आहेत, जे झालेले पूर्ण पेपर्स आहेत ते या ठिकाणी तुम्ही एकदा लिहून काढा, ओके. लिहून काढा आणि तो जसं आपण पाहिलेलं आहे, कारण हे मिरर आहे, आरसा आहे की 2027ची राज्यसेवा कशी असेल ह्याच्यासाठी हे सगळे पेपर तुम्हाला समजणं गरजेचं आहे. आज आपण एक पेपर पाहिला, आता उद्याच्याला 2 पेपर पाहू, ओके. आणि त्यासोबत काय आहे की सिलेबसची लिंक सोबत तुम्ही करून आणायचं. त्यामुळं हे जे 2 पेपर आहे हे झालेले तिन्ही कंपल्सरी सुद्धा लिहून काढायचा प्रयत्न करा. आता यामध्ये हे सगळे क्वेश्चन तुम्हाला लिहून काढायचे आहेत, ओके. आणि हे जे क्वेश्चन आहेत हे कोणत्या टॉपिकवर आलेले आहेत ते सुद्धा पहा सिलेबस, कारण सिलेबसला रिलेटेड क्वेश्चन आपल्याला विचारले जातात. त्यामुळे पहिला भाग असतो सिलेबस, ठीक आहे. त्यामुळे सिलेबस पाहणं गरजेचं असतं, ठीक आहे. आणि हे 2 पेपर या ठिकाणी तुम्ही हे करा. उद्याच्याला आपण 2 पेपर पाहू.